कार्यक्रम अगदी घरगुती वाटावा अशी सगळी व्यवस्था सूत्रसंचालकांनी केलेली आहे. त्यामुळे छान आहे. पण असा गोंधळ असला म्हणजे कार्यक्रम घरगुती आहे असं वाटतं. फारच शिस्तबद्ध असा औपचारिक कार्यक्रम असेल तर त्यात काही मजा नसते. त्यामुळे हे छान चाललेलं आहे. डॉक्टर आदित्य चरेगावकर आत्ता माझ्यासोबत आहेत आणि खरं म्हणजे खूप छान कार्यक्रम आहे. इतकी सगळी महत्त्वाची छान छान माणसं या निमित्ताने मला समोर दिसत आहेत. प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटेंनी आता ज्या पद्धतीनं बोलले ते मला त्यांचं बोलणं नेहमीच आवडतं. खूप मृदू आणि तरीही ठोस ठाशीव असं छान त्यांची मांडणी असते. ते आत्ता बोलले. अरुण खोरे सर आहेत. बापू करंदीकर हे म्हणजे खरं म्हणजे नॉर्मली ब्युरोक्रॅट एकदा निवृत्त झाले की ते कुठे असतात हे माहीतही नसतं. पण बापू सेहत के लिए तो हानिकारक है असे बापू करंदीकर आहेत. त्याचप्रमाणे आमची गायत्री आहे. डॉक्टर प्रदीप आवटे मला दिसत आहेत. अशी सगळी छान महत्त्वाची माणसं या निमित्तानं आलेली आहेत. अरुण खोरे अर्थातच आहेत. आणि अशा लोकांच्या साक्षीनं हा सोहळा होतो आहे किंवा ही मुलाखत होते हे खरोखरच छान आहे. खरं म्हणजे दिवस वाईट आहेत. मी माणसाला मिठी मारण्यापेक्षा गाईला मिठी मारावी असे दिवस आहेत. लोक म्हणाले की संजय आवटेनं बोलवण्याचा हा तोटा असतो. पण अशा सगळ्या कालखंडामध्ये एवढं नीटपणे तुमच्यातल्या माणूसपणाला आवाहन करणारं असं लोक बोलत आहेत, असं लोक काम करत आहेत. आणि अशावेळी आदित्यचा सत्कार होणं, आदित्यची मुलाखत असणं हे मला स्वतःला फार महत्त्वाचं आणि छान वाटतं. आदित्य खरं म्हणजे भाग्यवान वगैरे काही शब्द आपण मानत नाही किंवा भाग्यच मानत नाही त्या अर्थानं. पण तू भाग्यवान आहेस यार. एवढा गोतावळा असणं एखाद्याला PhD मिळाल्यानंतर ही भाग्याची गोष्ट आहे. पण प्रवीण गुरव नावाचा तुझा मित्र माझ्याकडे आला आणि जे काही खणपडीला बसलं माझ्या की तुम्हाला यायचंच आहे. एवढं प्रेम करणारे मित्र असणं, हा सगळा गोतावळा असणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की एवढं मोठं कुटुंब तुला लाभलेलं आहे. त्यामुळे भाग्यवान याशिवाय दुसरा काही शब्द नाही आहे. सुरुवात करताना अर्थातच तुझं अभिनंदन. नाव यू आर डॉक्टर आदित्य चरेगावकर. हे डॉक्टर होणं किती कठीण अवघड आहे हे मला माहिती आहे की ज्याची PhD बराच काळ रेंगाळलेली आहे. त्यामुळे PhD पूर्ण करणं आणि डॉक्टरेट मिळवणं हे खरंच त्यांची तर रेंगाळ तो म्हणजे तो प्रकल्पच आहे मोठा. रेंगाळलेला प्रकल्प आहे. तर अशावेळी PhD पूर्ण करणं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. डॉक्टर आदित्य चरेगावकर कसं वाटतं? ॲक्च्युली मला हे दोन्ही गोष्टी आहे. एक तर खूप उत्साह किंवा आनंद पण आहे, पण त्याबरोबर एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. कारण आता माझ्याकडं समाजाकडं किंवा माझ्यासारखे जे इतर मुलं मुली आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक रिस्पॉन्सिबल पद्धतीने असणार आहे. तर त्यामुळे दोन्ही आहे. मगाशी उल्लेख केला लवटे सरांनी आणि प्रवीणनंही माझ्याकडे उल्लेख केला होता. मला ते त्यांनी दाखवलं सुद्धा. तुमचा PhDचा थेसिस जो आहे, प्रबंध जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. मुळामध्ये हा विषय घ्यावा असं का वाटलं? त्या विषयावर काम करताना नक्की काय काय सापडलं की जे नॉर्मली लोकांना फारसं माहिती नाही आणि ते वेगळंच काहीतरी सापडलं? एकूण त्या विषयाच्या अनुषंगानं काय सांगशाल? सर्वप्रथम मी ॲक्च्युली जे माझे जे मित्रपरिवार आहे, माझे लहानपणीचे गुरुजन वर्ग आलेले आहेत आणि म्हणजे जो एकंदरीत जो जीवन प्रवासामध्ये माझ्यावर जे जोडले गेलेले आणि ते अजूनही आहेत असे माझे अनिल मोरे दादा आहेत किंवा राजू दादा आहेत आणि इतर मान्यवर. आणि विशेष म्हणजे जे आत्ताच्या घडीला जे माझ्यावर म्हणजे एक कणा म्हणतो नाही का, कणासारखे उभे आहेत की बापू करंदीकर सर आहे, सुनील कुमार लवटे सर आहे. असे सर्व मान्यवरांचा मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो. कारण त्यांच्याशिवाय मला इथपर्यंत येऊ शकलो नसतो. रिअली सांगतो. कारण वेळोवेळी मार्गदर्शन, सपोर्ट सिस्टीम एक जी म्हणजे फॅमिलीच्याही पुढं ते बियॉन्ड सपोर्ट सिस्टीम जे असतं ते मी प्रत्यक्षात अनुभवलं आहे. आणि तिथूनच मी सुरुवात करेन की मी हा विषय कसा निवडला. ॲक्च्युली मी जेव्हा संस्थेतून बाहेर आलो होतो म्हणजे मी खूप लकी समजतो की मला आमच्या संस्थेने ॲटलिस्ट जे मिनिमम एज्युकेशन द्यायचं होतं ते दिलं. आणि एक
चांगला सुजाण नागरिक म्हणून बाहेर कसं पडतं त्याच्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. पण त्याच्यानंतर जी एक आपली उमेद असते की मला काहीतरी करायचं आहे, मला पुढं काहीतरी, ते ॲक्च्युली मी गांधी फेलोशिपमध्ये असताना मला ते ॲक्च्युली उदयास भेटलं. कारण फेलोशिपमध्ये काम करत असताना मला आठवतं की सराडा ब्लॉकमध्ये माझ्यावर मित्र पण आहे राम म्हणून, तर आम्ही एकत्र काम करत असताना सराडामध्ये बरेचसे असे बघितले की मुलं चाइल्ड लेबर म्हणून पाठवले जातात ते तिथं, कारण आदिवासी भाग येतो आणि तिथनं मुलांना अक्षरशः विकलं जातात फॉर चाइल्ड लेबर. मुलींना देहविक्रीसाठी रस्त्यावरती आणलं जातं आणि ते याचं कारण असं होतं की त्यांचे आईवडील म्हणजे लहान वयात लग्न केलं जायचं आणि आईवडिलांनी लग्न केल्यानंतर जे म्हणजे काही प्रॅक्टिसेस आहेत कस्टमरी त्याच्यातनं जे अपत्य होतात, परंतु आईवडिलांचं लहानपणीच मृत्यू झाल्यामुळं ती मुलं मग कोण सांभाळणार आणि त्यांची जी आजी आजोबा इमिजिएट, तर त्यांच्याकडं काय तसं म्हणजे शासकीय योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याच्याबद्दलचं नॉलेज पण नव्हतं. असं करत असताना मग त्यांना काय उपाय, तर तिकडं जे लेबर मार्केट आहे तिथं जी गरज आहे तिथं सप्लाय करणे, अशा गोष्टींवरती ते संबंध राहायचं आणि त्यामुळे ती मुलं स्कूल ड्रॉपआउट व्हायची. आणि हा मला प्रश्न मी माझ्या को फेलो जे होते आमचे त्यावेळेचे त्यांना शेअर केला आणि त्यांनी आम्ही मिळून एक सर्वे केला होता सराडा ब्लॉकमध्ये आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की जवळजवळ 36 मुलं आम्हाला आयडेंटिफाय झाली की जे शाळाबाह्य आणि अनाथ आहेत आणि त्या मुलांना आपण कसं जोडायचं. त्यासाठी मी तिथले जे डेप्युटी डायरेक्टर होते ते विभागाचे त्यांच्याशी संवाद केला, तर त्यांनी सांगितलं की हे सर्व खरं आहे, म्हणजे आम्हाला पण माहिती प्रॉब्लेम आहे, पण ह्याचं सोल्युशन काय. आणि आमची यंत्रणा आम्ही काय ग्रामीण किंवा तिथं ट्रायबल विभागामध्ये नाही आम्ही पोचू शकत, तर तुला ह्याच्यावरती काम करायचं असेल तर काहीतरी आम्हाला असं सपोर्ट कर. कारण यंत्रणाचे पण काही ना काहीतरी म्हणजे जसं सरांनी सांगितलं की पाझर आहे, परंतु पाझर फुटायला कुठला वेळ ते पण नाही माहिती आहे. तर त्यामुळं त्यांना एक मार्गदर्शनाची गरज होती आणि तो आम्ही प्रोजेक्ट करून त्यांना दाखवलं. आम्ही म्हणलं की प्रत्येक ग्रामीण क्षेत्रामध्ये हेडमास्टर हा प्रत्येक कम्युनिटीशी जोडला गेलेला आहे, पण त्या जोडल्या गेलेल्या शासनालाच माहीत नाही की आपण ह्याचा वापर कसा करायचा आणि ते आम्ही फक्त जोडून दिलं आणि त्यावेळेस 21 मुलांना आम्ही ॲडमिशन मिळवून देऊ शकलो. म्हणजे जे स्कूल ड्रॉपआउट होते त्यांना आपण आमच्या ज्या कम्युनिटीमध्ये जे फेलो होते त्यांच्याशी मिळून आम्ही ते काम एकत्रितपणे केलं आणि तोच पुढं मला असा मुद्दा वाटला की मला भेटलं, मी खूप सुखी आहे, पण माझ्यासारखी इतर मुली त्यांचं काय. आणि खास करून मग मी जेव्हा महाराष्ट्रात परत आलो तेव्हा मी परत प्रथमबरोबर काम करत असताना तिथलं जे स्लम्स ह्याच्यामध्ये आम्ही यूथ स्किल डेव्हलपमेंटवरती काम करत होतो, परंतु यूथ स्किलवरती काम करत असताना असं जाणवलं की अरे मी तर ह्या मुलांसाठी पण काम करतोय, पण माझ्यासारख्या इतर मुलांसाठी मी का नाही काम करू शकत. आणि दॅट्स वाय आय स्टार्टेड वर्किंग ऑन दिस. मग मला असं वाटलं की सर्वप्रथम आपण आहे ना, आपण ज्या संस्थेतून बाहेर आलो आहे त्या संस्थेतील मुलांचा काय अभ्यास आहे, जीवन प्रवास, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. म्हणून मी एमफिलमध्ये आफ्टर केअर प्रोग्राम फॉर ऑर्फन अँड डिस्ट्रिक्ट यूथ SOSचं जे मॉडेल आहे त्याचा एक अभ्यास केला आणि त्यांना मी रेकमेंड केलं की काय त्रुटी आहेत ज्या आपण सुधारू शकतो. म्हणजे मी तिथं ॲज अ क्रिटिकल ॲनालिसिस म्हणून नाही गेलो, पण मी सांगितलं की मी आता इथं ॲज अ रिसर्चर म्हणून आलेलो आहे आणि मला असं वाटतं की माझ्या वेळेसच्या मी ज्या वेळेस संस्थेतून म्हणजे जडणघडण होते त्यावेळेस काहीतरी कमी होते आणि चांगल्या पण गोष्टी होत्या, पण ज्या कमी होत्या त्याच्यामुळे बाकीच्या मुलांवरती काय परिणाम होतोय ते ह्या गोष्टीमुळं आहे. तर तुम्ही ह्याची दखल घेऊन ह्याच्यावरती काय नवीन आपण योजना आणू शकतो त्याच्यावरती काम करा. असं करत मी एमफिलचा तो केला आणि मग PhDला मला असं वाटलं की आता मी माझ्या SOSवरती तर काम केलं, पण माझ्यासारखे इथं बरेचसे मुलं आहेत जे शासकीय संस्थांमध्ये राहतात आहे किंवा निम शासकीय संस्थात इतर काही NGOमध्ये राहतात आहे. त्या मुलांचा जीवन प्रवास कसा आहे आणि खास करून अनाथ व निराधार म्हणजे ज्या मुलांना किंवा युवकांना एक पालक आहे किंवा त्यांचे इतर नातेवाईक आहे, त्यांना काही ना काहीतरी सपोर्ट सिस्टीम आहे, भले ते सपोर्ट करत नसतील परंतु एक मानसिक आधार तरी आहे. परंतु ज्या मुलांना काहीच आधार नाही आहे, मानसिक आधार नाही आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल आधार नाही आहे आणि मेन म्हणजे ज्या वाढत्या वयात त्यांना जी सपोर्टची गरज असते ती नसल्यामुळे ती मुलं नैराश्याच्या गर्तेत अडकले जातात किंवा ज्या गुन्हेगारीच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते ती वाचवण्यासाठी काय करता येईल त्या उद्देशाने मी हा अभ्यास करायचा मानस ठरवला. ह्याच्यासाठी मला माझ्या गाईडकडनं पण असं सजेशन आलं होतं की ह्याच्यावरती पुढं स्कोप काय आहे, कारण तोपर्यंत पूर्ण टीसमध्ये पण ह्या विषयाला एवढा कोणी हात घातला नव्हता. म्हणजे कारण असं होतं की मुलं म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन, चाइल्ड केअर ह्या गोष्टींवरतीच काम होत राहिलं, परंतु आफ्टर केअरवरती काम करणं रेअर असे काही आमचे रिसर्च स्कॉलरनी काम केलं आणि त्यांनी एक म्हणजे केस स्टडी म्हणा
किंवा एक काहीतरी एक पार्ट ऑफ MA स्टडी, येस. परंतु मासिक लेवलला काम करणं किंवा त्याच्यावरती रिसर्च करणं कोणाला शक्य नव्हतं. इव्हन माझं पण असं होतं की पूर्ण देशभराचा आफ्टर केअरचा एक अभ्यास करायचा, पण माझ्या गाईडनी मला सजेस्ट केलं की थोडंसं होल्ड कर, तुला पूर्ण मैदान आहे पुढं, पण आत्तापर्यंत महाराष्ट्र मर्यादित पहिला आपण अनुभव घेऊया आणि मग पुढं तू तुझं काम सुरू कर. तर म्हणजे माझं असं होतं की फक्त रिसर्च म्हणून काम न करता ह्याला एक कुठंतरी विधायक म्हणून काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक मेन म्हणजे की सोर्स ऑफ डेटा किंवा एक ऑथेंटिसिटी तपासून बघणं गरजेचं आहे. आपण कुठल्या आधारावरती समाजाला सांगू शकतो की हा इथं प्रॉब्लेम आहे, आणि समाज कितपर्यंत तुम्हाला इमोशनली ऐकत बसणार की अरे हा अनाथ आहे, हा इथून आलेला आहे म्हणून आपण ऐकायचं का, हा एक रिसर्च स्कॉलर म्हणून आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं पण मला ह्या विषयावरती अभ्यास करायचा होता की ह्याच्यातनं मला एक डिग्री पण भेटेल, ज्याच्या आधारावरती समाजातील जे घटक आहेत, सरकारी यंत्रणा असतील, निमशासकीय यंत्रणा असतील, इवन समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ते या आधारावरती मला माझं म्हणणं ऐकू शकतात आणि ते आज ठामपणाने मी मांडू शकतो, कारण मी आज अभ्यास करून आलेलो आहे. आणि त्यामुळं आज तुम्ही सर्वजण आज इथं बसून ऐकू. तर हेच माझं होतं की उद्देश की हे कुठंतरी एक रिसर्च पर्स्पेक्टिव्हने मांडावं, ना की इमोशनल पर्स्पेक्टिव्हने. कारण इमोशनल पर्स्पेक्टिव्ह मांडलं की समाज तो तात्पुरता ऐकतो किंवा समाज किंवा यंत्रणा पण तात्पुरता ऐकते, पण त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर करायचं त्याला एक रिगरस प्रोसेस आहे, त्याला एक सायंटिफिक मेथड आहे, ती अपनाण्यासाठी मी हा रिसर्च शोध निबंध केला. येस, नाव कमिंग टू फाइंडिंग्स. फाइंडिंगमध्ये मला प्रामुख्याने असं दिसलं की शासकीय यंत्रणा म्हणजे इतर राज्याच्या कंपेअरने आपली महाराष्ट्र शासनाची यंत्रणा ॲक्च्युली खरं म्हणजे मी मानतो की ॲटलिस्ट त्यांनी काहीतरी करायचा प्रयत्न, आणि त्याचं श्रेय मी ॲक्च्युली जे अगोदरचे जे सुनील कुमार लवटे सर असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांनी जी केलेली यंत्रणा आहे, किंवा आता राहुल मोरे सर पण मी त्यांच्याशी जेव्हा पण भेटतो बोलतो नेहमी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ सिस्टीम ते इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंगली हे करतात. येस, परंतु सिस्टीम ॲज अ पार्ट, मी नेहमी सरांच्या समोर पण म्हणतो ॲज अ पार्ट ऑफ सिस्टीम इट्स अ फेल. कारण त्याचं असं हे आहे की जर तुम्ही बघितलं, जर डेटा बघितला, तर मी जवळजवळ 250 मुलांचा डेटा गोळा केला, आणि ते पण प्युअरली ऑर्फन. म्हणजे असं नाही की ज्यांना पालक आहे किंवा आहे, कारण माझं सॅम्पल साईजच हे होतं की फक्त मी अनाथ व निराधार मुलांचाच हे करणार. आणि त्याच्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील 18 ते 25 वयोगटातील मुलं आणि मुलींचा पण मला अभ्यास करायचा होता, परंतु मला परमिशन नाकारण्यात आली होती. म्हणजे आयुक्त कार्यालयातून मला परमिशन देण्यात आली होती, परंतु जेव्हा मी नाशिकच्या आफ्टर केअरमध्ये गेलो होतो तर तिथं असं म्हणण्यात आलं होतं की तुम्ही मुलगा आहे, तुम्ही मुलींचे इंटरव्ह्यू घेऊ नाही शकत. हां, म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत, परंतु त्याला चॅलेंज करा, आम्ही मेथडॉलॉजी चेंज केली आणि फक्त मुलांचं कसं करता येईल या उद्देशाने मी फक्त तो अभ्यास केला. त्याच्यामध्ये असं निदर्शन आलं की क्षेत्रीय लेवलला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 जवळजवळ डिव्हिजन आहेत. करेक्ट मी इफ आय एम रॉंग सर, 7 आहे ना? हां 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 6 डिव्हिजन आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजन लेवलला त्यांनी एक आफ्टर केअर हॉस्टेल सुरू केलेलं आहे, आणि ह्या आफ्टर केअर हॉस्टेलमध्ये त्यांची कॅपॅसिटी कागदा 100 जणांची आहे, परंतु रियालिटीमध्ये ॲक्च्युली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे अवेलेबल. म्हणजे 30 जणांना पण इन्फ्रास्ट्रक्चर भेटेल असं नाही आहे स्थिती. दुसरं म्हणजे त्या 30 जणांमध्ये पण जी नीड आयडेंटिफिकेशन पाहिजे, की म्हणजे कुठल्या मुलाला आफ्टर केअर दिला आलं पाहिजे, त्याचं असेसमेंट नाही प्रॉपर आहे. आणि त्यामुळे बऱ्याचशा CWCला पण मला जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा पण त्यांना माहीत नव्हतं की आफ्टर केअरमध्ये त्यांचा रोल काय आहे. म्हणजे त्यावेळेस बहुतेक तो ॲक्ट म्हणजे इम्प्लिमेंट होईपर्यंत त्यांना त्याची ट्रेनिंग नव्हती. असं पण गोष्टी निदर्शनास आल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की प्रिपरेशन, म्हणजे 18 वर्षापर्यंत मुलांना संस्थेत ठेवताना त्यांच्यावरती जे मानसिक किंवा त्यांचं एक शारीरिक, एज्युकेशनल ह्या सगळ्या गोष्टींची जी तयारी पाहिजे ती कुठंतरी लॅक दिसली होती. आणि मेन म्हणजे ट्रान्सफर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे मुलांची जी इमोशनल नीड आहे ती फुलफिल होत नाही, किंवा ती मुलं जे म्हणजे अगोदरच्या संस्थेमध्ये जे त्यांचे जे काही त्यांनी विश्व बनवलं होतं, म्हणजे एखादं नातेसंबंध बनवलं त्या संस्थेच्या चालकांशी म्हणा किंवा तिथले जे स्टाफ होते त्यांच्याशी जे नाते बनवले होते, परंतु ते आता दुसऱ्या संस्थेत गेल्यामुळे त्यांची जी जबाबदारी किंवा जे कनेक्शन असतं ते अचानक तुटल्यामुळं आणि नवीन जागे खास करून विदर्भातील मुलं ही पुणे मुंबईमध्ये पाठवले जातात मराठवाड्यातली, आणि ती इथं आल्यानंतर त्यांचं जे एक काय म्हणतात ग्रूमिंग आहे
त्याच्यातच ॲडजस्ट व्हायला त्यांना इतका वेळ जातो की ते 3 वर्षात त्यांना शिक्षण घ्यायचं का स्वतःच्या वैयक्तिक विकासावरती काम करतात तेच कळत नाही. आणि मेन म्हणजे जे स्टाफ आहे त्याच्यात असं होतं की स्टाफला पण एक बर्डन असं वाटतं, कारण त्यांची जी नाळ जोडलेली आहे ती अगोदरच्या व्यवस्थेशी त्यांचा काहीच संबंध नसल्यामुळं आत्ता अचानक ही मुलं आली आणि इथं आल्यानंतर त्यांचं बजेट अलोकेशन पण नाही आहे प्रॉपर, किंवा जे विदिन दॅट बजेटमध्ये त्यांना सर्व गोष्टी करायच्या आहेत असं आहे. आणि जी कर्मवीर भाऊराव पाटील कमवावं शिकाय योजना आहे त्याचं अक्षरशः मला असं वाटलं की ही योजना म्हणजे फेल झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये मुलांना त्यांची नीड असेसमेंट नाही आहे. दुसरं म्हणजे ती नीड असेसमेंट झाल्यानंतर जे मुलांना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी तशी ती सपोर्ट सिस्टीम नाही आहे. फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा मुलांना आजच्या डिजिटल युगामध्ये काही ना काही टेक्निकल स्किलची गरज आहे, परंतु आपल्याकडे ज्या स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशस्वीसारखं इन्स्टिट्यूट आहे त्याचं मला एक अक्षरशः असं उदाहरण, इव्हन सुपरिटेंडेंट पण असं सांगितलं की आम्ही रेकमेंड करून सुद्धा ह्या इन्स्टिट्यूटला आणण्यात आलं, परंतु त्याचं कुठं फॉलोअपच नाही आहे किंवा त्या ट्रॅकिंग मेकॅनिझम नाही आहे की दर वर्षाला किती मुलं तुम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यातनं किती मुलं जॉब प्लेस झाले, त्याचं ट्रॅकिंग मेकॅनिझम नाही आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळं काय होतं की सिस्टीममध्ये पण मग त्याचा एक होतं की सिरियसनेस नाही दिसत आहे आणि त्याच्यामुळे मुलांवरती पण त्याचा सिरियसनेस नाही दिसत आहे. आणि त्यामुळं ते 21 वर्ष झालं की मग मुलं परत पहिल्या ज्या रस्त्यावरून आले होते त्याच रस्त्यावरती जाण्याचा प्रयत्न करा. मी अनाथ मुलांविषयी बोलतो हां, बाकीच्या मुलांसाठी त्यांची सपोर्ट सिस्टीम आहे यस. आणि त्यामुळं काय होतं की डॉक्युमेंट वेळेवरती न भेटल्यामुळं बऱ्याच जणांचे जॉब ऑपॉर्च्युनिटी हे झालेले आहे. परंतु जेव्हा रिसर्च करत असं दिसलं होतं की अनाथांसाठी 1% रिझर्वेशन हे आहे, परंतु ते जे रिझर्वेशन घेण्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची परिपूर्तता नव्हती आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी मुलांना पण माहीत नव्हत्या की हा GR आहे, याच्याबद्दल आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे डॉक्युमेंटची गरज आहे ती आम्ही करू शकतो. परंतु ते नसल्यामुळं प्रिपरेशन नाही होत आणि मग मुलं जे एक ॲस्पिरेशन किंवा इन्स्पिरेशन घेऊन पुढं उच्च शिक्षण म्हणा किंवा चांगल्या ठिकाणी नोकरीला जाण्याचं ह्या ज्या गोष्टी आहेत ते दुरावतात, त्यापासून ते दुरावतात आणि परत मग त्यांचं आयुष्य हे ते स्लममध्ये कुठंतरी छोटीशी रूम शोधणे किंवा 6 ते 8 हजाराच्या रेंजमध्ये काही जॉब असतील ते करणे आणि तसंच लाईफ कंटिन्यू करणे. आणि बऱ्याचशा मग मुलांचे असे प्रश्न होतात की मग लग्नाचे विषय असू द्या किंवा फॅमिली सेटअप करणे असू द्या किंवा त्यांचे मानसिक आरोग्य, बरेचसे मुलं हे नैराश्याच्या ह्याच्यातमध्ये व्यसनाधीनतेकडे पण वळलेले दिसले किंवा त्यांना सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळं ते वेगळ्या वाम मार्गाला पण जाण्याचा प्रयत्नात असताना दिसले. तर अशा बरेचसे प्रश्न मला आढळून आले आणि त्याच्याबरोबर एक शासकीय ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं होतं की बजेटची जी ट्रान्सपरन्सी पाहिजे, किंवा मी वाचलं होतं की बऱ्याचशा ICPS त्यावेळेस ICPS गाईडलाईन होती त्याच्यामध्ये जे 50 लाखाचं जे बजेट आहे पण त्याचं कुठं युटिलायझेशन केलं गेलं आहे किंवा त्याचं कुठं म्हणजे गॅप्स आहेत त्याचं फारसं एक दिसलं नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की कुठल्या संस्थांना प्राधान्य दिलं पाहिजे आफ्टर केअरसाठी त्याचं एक गाईडलाईन येणं गरजेचं होतं. आणि 2019मध्ये मी स्वतः त्या गाईडलाईन ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होतो, तेव्हा पण हेच विषय मांडण्यात आले होते की कुठंतरी आफ्टर केअर निधी हा एक कॉम्पोनंट हेड ऑफ बजेट येणं गरजेचं आहे आणि ज्याच्यातनं संस्थेतून बाहेर येणाऱ्या मुलांना फक्त आफ्टर केअर हॉस्टेलच नाही तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक आफ्टर केअर प्रोग्राम असणं गरजेचं आहे, जिथं जी मुलांना आफ्टर केअर हॉस्टेल भेटलं नाही आहे किंवा ज्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी अडचणी येतात आहे आणि त्यांना एक ट्रान्झिशन 18 वर्षानंतर त्या मुलांना एक सपोर्ट सिस्टीम भेटेल अशासाठी आफ्टर केअर प्रोग्राम, नॉट आफ्टर केअर हॉस्टेल, हे असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी एक आम्ही हे सजेशन रेकमेंड केलं होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याचशा प्रश्न जे आहे मूलभूत 18 वर्षाच्या आतील किंवा 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांचे ते योग्य वेळीच आपण निदर्शन आणू करू शकतो. आम्ही 2019मध्ये मी आणि बापू करंदेकरांनी आमचं रिसर्च चालू असताना आम्हाला विभागाकडनं पण एक बोलवणं आलं होतं. त्या संदर्भात आम्ही एक मार्गदर्शन एक काय म्हणतात त्याला गाईडलाईन डेव्हलप केली होती आणि त्याच्या आधारावरती आम्ही पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून एक पॉलिसी पेपर पण प्रकाशित केला होता की आफ्टर केअर फॉर यंग अडल्ट ऑर्फन आणि कशा पद्धतीनं असलं पाहिजे. आत्ताची जी सध्या स्थिती आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मुलांना पाठवण्यात येतं, परंतु त्याच्यामुळं काय होतं की जी ऑर्फन आणि डेस्टिट्यूट मुलं आहे त्यांची नीड आयडेंटिफाय किंवा त्यांना स्पेसिफिक जे गरज आहे
ती देण्यात येत नाही. कारण फक्त मुलांना तुम्ही जॉब स्किल आणि एज्युकेशन देऊन आफ्टर केअर देत असाल तर हे टोटली रॉंग होऊ शकतं. कारण त्याच्यामध्ये इमोशनल नीड आहे, त्याच्यानंतर त्यांची जी स्पिरिच्युअल नीड आहे किंवा त्यांना एक अटॅचमेंट जी नीड आहे ती न भेटल्यामुळे त्यांची जी विकास व्हायची जी गोष्ट आहे ती खुंटते कुठेतरी. आणि मग ही मुलं तुम्ही जर बघितलात तर रेअर तुम्हाला क्वचित एखादा दुःखा माझ्यासारखा मुलगा भेटेल ज्याला सपोर्ट मिळाल्यामुळं तो पुढे येऊ शकतो. आणि नाहीतर इतर मुलं मग आहे आपले वेटरची कामं करतात ते किंवा हाऊसकीपिंगची कामं करतात. मी त्याला हे नाही देत की ही कामं चांगली नाही, परंतु ह्याच कामासाठी फक्त अनाथ व निराधार मुलं किती दिवस काम करणार हा पण मुद्दा. आणि त्यांचं पुनर्वसन म्हणजे हेच आहे का की फक्त हॉटेल ह्याच्यामध्ये काम करून त्यांनी त्यांचं जीवन जगणं गरजेचं आणि स्लममध्ये राहून त्यांनी त्यांचं असं आणि त्याच्यानंतरची त्यांची जी दुसरी पिढी आहे ती कुठं जाणार तो पण एक मुद्दा आहे. तर अशा बऱ्याचशा ह्याच्यात अडचणी दिसतात. आणि मेन म्हणजे अजून एक मला एक निदर्शन आणलं होतं की 18 वर्षापर्यंत 2013च्या ज्या हायकोर्टाच्या ज्या गाईडलाईननुसार जे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड आहे त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली आहे. परंतु 18 वर्षानंतरची जी मुलं आहेत ती मुलं मात्र या व्यवस्थेमध्ये परत येतात, म्हणजे आफ्टर केअरमध्ये आणलं जातं. ठीक आहे, आय रिअली ॲप्रिशिएट की आपले महाराष्ट्र शासनाने ॲटलिस्ट त्याच्यावरती काम केलं. परंतु जी अपंग किंवा स्पेशल नीड असलेली मुलं आहे ती परत या संस्थेत आल्यानंतर त्यांच्यासाठी जे स्पेशल यंत्रणा पाहिजे किंवा जे पर्सनल केअर पाहिजे ती न भेटल्यामुळे ती मुलं तसेच 3 वर्ष तसेच राहतात. त्यांना ना स्किल दिलं जाते ना त्यांना पुनर्वसनासाठी काय हेल्प होते. आणि त्यामुळे 3 वर्षानंतर परत काय असा पण मुद्दा होतो. आणि मग त्याच्यामुळं हे परत म्हणजे जे अपंग किंवा अनाथ आणि अपंग हे मुलांचे प्रश्न खूप गंभीर आहे परत. तर ह्यामुळं ह्याच्यावरती एक फाइंडिंग असं आलं होतं की ह्या मुलांसाठी काहीतरी स्पेशल यंत्रणा आफ्टर केअर फॉर यंग अडल्ट ऑफन प्लस हँडिकॅप किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून स्पेसिफिक नीड असेसमेंट होऊन स्पेसिफिक नीड इंटरव्हेन्शन करता येईल. आणि विदिन द जॉग्राफी रॅदर दॅन त्यांना दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये पाठवून त्याच डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल ह्या पद्धतीने करता येईल. थँक्यू. म्हणजे आदित्य फार महत्त्वाचं बोलतोयस. खरं म्हणजे भावनिक अंगानं किंवा ललित अंगानं मुळामध्ये या प्रश्नाकडे बघण्याचा प्रयत्न काही लेखकांनी केला. अरुण खोरे आहेत, इंदुमती जोंधळे आहेत, सुनील कुमार लवटे आहेत, अशा लेखकांनी केला. आणि त्यामुळे किमान लोकांच्या लक्षात आलं की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण शेवटी संशोधन करणं, कारण शेवटी रिसर्च डेटा हे जास्त महत्त्वाचं असतं. एक मला प्रश्न असा आहे की मुळामध्ये 18 वर्षानंतर मुलांचे जे काही त्यांच्या वाट्याला ज्या समस्या येतात त्याचा उल्लेख तुम्ही केला, त्याबद्दल काय काय करायला पाहिजे याच्यावर आपण बोलत राहूच. पण अशी समस्या जेव्हा आदित्य चरेगावकर नावाच्या एका मुलाच्या वाट्याला आली तेव्हा त्यानं याच्यावर मात कशी केली? मी ॲक्च्युली पहिल्यांदा जसं सांगितलं की मला ॲटलिस्ट MSW शिक्षणाचा सपोर्ट हा संस्थेमार्फत करण्यात आला होता. आणि त्याबद्दल मी खरंच संस्थेचं ऋणी आहे की त्यांनी त्या योग्य वेळेत मला गायडन्स केलं, सपोर्ट केला. इनफॅक्ट मला अजूनही आठवतं मी जेव्हा MSW करत असताना काही गोष्टी असं होत्या की मी आमच्याच संस्थेतल्या काही इतर मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो जी मुलं शिकत नव्हती व्यवस्थित, अशा मुलांच्या ह्याच्यात होतं. आणि त्यामुळं काय होतं की संस्थेला अशी भीती होती की हा मुलगा अभ्यास न करता त्या प्रवाहात चालला आहे की काय. मग त्यामुळे थोडंसं मॉनिटरिंग किंवा त्याच योग्य पद्धतीने मार्गदर्शन ते करत राहिले. परंतु हे करत असताना अडचणी म्हणजे त्याच्यात पण असे चॅलेंजेस होते की एक मानसिक आधार. कारण फक्त तुम्ही पैसा दिला आणि त्याला जा म्हणलं तुला जे पाहिजे ते शिक्षण घे, ह्या गोष्टी फक्त पुरेशा नसतात. तर त्याला एक मानसिक आधार. आणि जे ती मी बाकीच्या माझ्या इतर मित्रांमध्ये बघत होतो की ते मला आधार आहे, भले ते शिकत नसतील किंवा भले ते चांगल्या ह्याच्यात नसतील, परंतु ते माझ्यासाठी आधारस्तंभ होते. कारण जेव्हा का मला गरज असेल भेटायची किंवा सपोर्टची तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन हक्काने त्यांच्या घरी जाऊन राहून जेवू शकत होतो. किंवा सुट्टीच्या वेळेस इतर मुलं एन्जॉय करत होतं तर मी त्यांच्यावर एन्जॉय करू शकतो. पण हे समाजामध्ये असं बघितलं होतं की मग तू त्या वाईट मुलांच्या मागे लागलाय, तू ती मुलं तुला बिघडवतील का असं. पण हे एक अशी फळी निर्माण करायचा प्रयत्न चालला होता. परंतु मला सगळीच मुलं माझे जे मित्र आहेत त्या मी नेहमी त्यांना असं बघत असतो की ते माझे मित्र आहे. भले ते समाजासाठी असे असतील की ते चांगल्या मार्गाने नाही आहे किंवा चांगले शिकले नाही आहे, पण ते माझे मित्र आहेत. हा एक तो तेव्हापासूनचा एक झालेला हे आहे अनुभव आहे
दुसरं म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा असं पण होतं की मोजक्या पैशामध्ये तुम्हाला सर्व मॅनेज करायचं आहे. मला अजूनही आठवतं की 10वी-12वीला आम्हाला 60 रुपये पॉकेट मनी असायचा आणि त्या 60 रुपयेमध्ये तुम्हाला हेअर कटिंग करायची आहे, तुम्हाला दंतमंजन घ्यायचं आहे, शोप घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही लागेल ते सगळं फक्त 60 रुपयात. त्याच्यात पण आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणजे असं नाही की सर्वच गोष्टी आम्हाला एकदम मुबलक प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात भेटलेल्या आहे, पण परिस्थितीशी कसं आपण मात करत पुढं जायचं, एक विजन कसं असलं पाहिजे त्या गोष्टी वेळेवरती आम्हाला मला ॲक्च्युली हे वाटतं की योग्य मार्गदर्शन भेटलं योग्य वेळी तर त्याचा नक्कीच परिणाम तुम्हाला रिझल्ट ह्या म्हणजे अपकमिंग इयर्समध्ये दिसू शकतो. तर मला चांगले काउन्सिलर भेटले त्या लहानपणी आणि ते अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. विजय रानमळेंचं मी आवर्जून नाव काढू शकतो की ते लहानपणापासून मला इतके छान ओळखतात आणि आता लॉकडाऊनमध्ये मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा त्यांना मी फक्त दादांना म्हटलं की दादा माझा हॉस्टेल बंद आहे, आता मला कुठं जायचं कुठं राहायचं हे अडचण आहे, तर काय करता येईल. तर ते म्हणले सरळ बॅग घे आणि रायगडला माझ्या घरी ये. मी अक्षरशः 5 तासाचा रस्ता क्रॉस करून त्यांच्या घरी गेलो. 2 महिने राहिलं त्या माणसाकडं आणि त्यांची स्वतःची नोकरी गेलेली असताना पण त्यांनी मला सांभाळलं. म्हणजे असे पण सपोर्ट सिस्टीम आहे. आणि मी आवर्जून का सांगतो की त्यांनी मला म्हणजे जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा त्यांनी मला असे हे केलं. आणि परवा म्हणजे फोन केल्यानंतर मला म्हणलं की मला रडायला येतं आधी तर की म्हणजे मी काय विचारून तुला बघत होतो. म्हणजे त्यांचं असं स्वप्न होतं की हा माणूस खूप पुढं जावा, परंतु जात असताना त्यांचं असं पण होतं की हा पुढं जाणार नाही. म्हणजे ते एक प्रश्नचिन्ह पण होतं. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करत पुढं गेलो. ज्या समस्या होत्या की म्हणजे शिक्षण घेत असताना एक तर पहिल्यांदा तुम्ही स्टेबल आहे हे पाहिजे इकॉनॉमिकली. आणि त्यासाठी मी एम.फिल करत असताना सर्वप्रथम गांधी फेलोशिपमध्ये जे पैसे मला भेटले होते ते मी साठवलेले ते मी एम.फिलसाठी वापरले. परत 1 वर्षाचं एम.फिलची फी झाल्यानंतर दुसरा प्रश्न असा झाला की आपण एम.फिलचं दुसरं वर्ष कसं हे करणार. आणि त्यासाठी मग मी एक 2-3 संस्थांना अप्रोच केलं होतं. इवन मी आमच्या SOSला पण रिक्वेस्ट केले होते, पण त्यांचे काही रूल्स होते त्यामुळे त्यांनी हे केलं नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शासकीय ज्या स्कॉलरशिप आहे त्याच्यासाठी काय नाही अप्लाय करत आहे, म्हणजे ज्या शेड्यूल कास्टसाठी आहे किंवा शेड्यूल ट्राईबसाठी ज्या फेलोशिप आहे त्यासाठी. परंतु मी जेव्हा अप्लाय करायला गेलो तर ते म्हणले की तू तर ओपन कॅटेगरीत बसतो आणि म्हणजे जिथं जातच नाही त्यांना पण तुम्ही ओपन कॅटेगरी ठेवता, ही खंत आहे. आणि त्यामुळे मी हा पुढं विषय निघाला की ऑर्फनसाठी एक रिझर्वेशन असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी टीचच्या डायरेक्टरांना हा प्रश्न मांडला तर त्यांनी हे पण सांगितलं की मी ॲज अ पर्सन तुला सपोर्ट करू शकतो, पण ॲज अ सिस्टीम मी तुला काही सपोर्ट नाही करू शकत. तर यू हॅव टू फाईट बाय युअर ओन बॅटल. आणि दॅट्स वाय आय स्टार्टेड वर्किंग. तर हा पण एक रिझन होतं की ऑर्फन मुलांसाठीच संशोधन करायचं का, तो पण एक हा विषय. आणि मग मी एम.फिल करत असताना मी स्वतःचं काही रिसर्च फेलोशिप घेतल्या, काही रिसर्च स्टडी केलं. मी उदयपूर डुंगरपूरमध्ये आम्ही जवळजवळ 21 गव्हर्मेंट योजना आहे त्यांचा एक अभ्यास करून आम्ही 30ला तो समर्पण केला होता. आणि त्याच्यामध्ये मी ॲज अ ब्लॉक कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. अशी सुरुवात झाली. ते करत असताना त्यातले जे पैसे होते तो एक मला इन्कम झालं, पण त्याबरोबर एक अनुभव की आपल्याला शिकायला पण भेटतं आहे. तर कमवा आणि शिका जी योजना आहे ती ॲक्च्युली आम्हाला तिथं निदर्शनाला भेटली. आणि ते करत मग मी माझं सेविंग करून मी एम.फिल केलं. आणि मी PhDसाठी JRF ही एक एक्झाम असते. जसं सरांनी सांगितलं की फेलोशिप बऱ्याचशा आहे, परंतु संस्थेतून बाहेर पडलेल्या मुलांना ह्याच्याबद्दल माहीतच नाही आहे. आणि ते मला ॲक्च्युली ते पण एक मी काम सुरू केलं की अशा फेलोशिपचा संच जो आहे तो उपलब्ध करून बाकीच्या मुलांना म्हणजे मिळकत करून द्यायची आणि त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना प्रोत्साहित करायचं. तो पण एक आहे. म्हणजे स्वतःचं जे धडपड आहे त्याच्यातनं आपण जे वरती आलेलो आहे तो अनुभव इतर मुलांना शेअर केला आणि त्यामुळे ती मुलांची जी ॲस्पिरेशन आहे ती वाढवली. आणि म्हणजे स्वतःची धडपड ही त्यांची लर्निंग झाली. आणि त्या लर्निंगवरनं एक फक्त माझाच विकास नाही तर इतर मुलांचाही विकास करायचा असं म्हणजे मी करत राहिलो. आणि मग त्याच्यानंतर माझं 3 वेळा नेट क्वालिफाईड झालो मी, पण JRF शेवटपर्यंत भेटलं नाही. ते खंत कारण त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्पिटिशन, बरेचसे मेरिट आणि विदिन कास्ट ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आम्हाला तिथपर्यंत जाता आलं नाही. परंतु एक स्वाभिमानाने मी सांगू शकतो की जे काय PhD केलेलं आहे ते मी माझ्या स्वतःच्या मिळकतीवर आणि इतर समाजातील इतर काही घटक आहे त्यांनी थोडीफार मदत केल्यामुळे मी आज करू शकलो. हे मी मला एक उदाहरण द्यायचं होतं की मला दिल्लीला एक कॉन्फरन्स पेपर प्रेझेंट करायचा होता.
आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम मी चाललो होतो दिल्लीला पेपर प्रेझेंट करायला आणि माझ्याकडे जायच्यासाठी पैसे नव्हते, ट्रॅव्हल करायचं आहे. तर मी सुनील कुमार लवटे सरांना फोन केला की सर माझी अशी अडचण आहे आणि मला हा पेपर सिलेक्ट झाला आहे माझा, पण मला प्रेझेंट करण्यासाठी तिथपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी पैसे नाही आहे. सर म्हणले तू निश्चिंत राहा, तू पेपर प्रेझेंट करतोय ना, तुला संध्याकाळी तुझं तिकीट बुक होऊन जाईल. आणि मी जस्ट असं विचार करत राहिले की कोण करेल आणि संध्याकाळी सरांनी माझ्या अकाउंटमध्ये गायत्रीच्या मार्फत पैसे पाठवले आणि तिकीट बुक झालं आणि त्याच्यामुळे मी तिथं जाऊन पेपर प्रेझेंट करू शकलो. आणि तिथून मला असं झालं की आता हे आपल्याला जे भेटतंय ते फक्त आपल्या स्वतःसाठी नाही ठेवायचं आहे, ते आपल्याला समाजासाठी पण दान द्यायचं, म्हणजे दान म्हणजे रिटर्न करायचं आहे. आणि ते कशा पद्धतीने करायचं तिथून आम्हाला म्हणजे ती एक व्हॅल्यू म्हणतो ना, तर अडचणी येतात, पण अडचणी येत असताना त्या अडचणीवरती सपोर्ट करण्याची जी यंत्रणा आहे ती आपल्याला कुठल्या भावनेने मदत करते आणि ती भावना कंटिन्यू करून आपण एक समाजाला देणं काय आहे ती ऊर्जा ते निर्माण झालेली मला बघायला भेटली. त्यामुळे मी एक अडचणीला मी कसं एक संधी समजलो आणि त्या संधीवरती मात करत आजपर्यंत म्हणजे PhD कंप्लीट करू शकलो. थँक्यू. हो, हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझा भाचा पुढे बसलेला आहे आणि मग घरामध्ये केवळ अमुक नाही तमुक नाही म्हणून जे मुलांना एवढा त्रास होत असतो आणि अशा प्रकारचा एक एवढा प्रवास, मला असं वाटतं की हा प्रवास खरं सगळ्यांनीच ऐकला पाहिजे. मगाशी उल्लेख जो झाला की अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून हे करावं लागतं. आदित्य, जातींच्या नावाने एवढे हिंसक मोर्चे निघत आहेत, धार्मिक उन्माद एवढा वाढलेला आहे, कोणी भेटलं की आवटे म्हणजे कोण, लवटे म्हणजे कोण, असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. जातीच्या पलीकडचा माणूसच कळू नये अशी सगळी अवस्था आहे. निनेवेमध्ये आपल्याही कुठेतरी जात असते का असा प्रश्न आपल्यालाही पडावा बाहेरच्या कोलाहलामुळे, असे एकूण वातावरण आहे. अशावेळी अनाथ असण्यासोबत आपण अजात असतो, आपला जातच नसते. हे भारीच आहे असं वाटतं का कधी? हे आत्ता मला भारी वाटतं, पण माझा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये घुसमट फार होत होती आणि त्याच्यातनं काही आपण खोटं काय कसं बोलू शकतो त्याचा मी काही अनुभव सांगू शकतो. मला ॲक्च्युली जातीबद्दलचा जो अनुभव हा फारसा संस्थामध्ये कधी भेटला नाही, निदर्शनास आला नाही आमच्या ज्या संस्थेत होतो. परंतु जेव्हा मी BHW करत होतो तर BHWमध्ये माझं आडनाव चरेगावकर. तर हे चरेगावकर म्हणलं तर त्यांना सगळ्यांना ब्राह्मण वाटतं. म्हणजे मी लक्ष्मण मानेंच्या संस्थेत BHW करत होतो, पण तिथं असं होतं की चरेगावकर माझे जे मित्र होते ते सगळे मोस्टली हे रिझर्वेशन कॅटेगरीतून होते, तर त्यांना चीड असायची का माहिती काय नाही. आणि मला त्याचं कारण नंतर कळलं जेव्हा मी ॲक्च्युली त्याबद्दलचा अभ्यास करायला लागलो. परंतु त्या मुलांना असं वाटायचं की हा चरेगावकर म्हणजे भट आहे, ब्राह्मण नाही. हां या, परंतु मला त्याबद्दलचं एवढं माहीत नव्हतं आणि ते मग मी त्यांना असं सांगायला गेलो की आणि मला ॲक्च्युली असं होतं की मी सगळ्यात मित्रांना माझं खरं बॅकग्राऊंड सांगायचं नाही. मी असं सांगायचं की माझी आई इकडं आहे, माझे बाबा एका सरकारी कामात आहे, आता ते सुट्टीवरती तर ते येऊ शकत नाही असं तसं. कारण म्हणजे जर सांगितलं की अनाथ आहे तर ते बघण्याचा दृष्टिकोन हा होतो की अरे हा म्हणजे असाच कसा काय आला. हां, दयाभिता किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन असा पण होतो की म्हणजे ह्याच्याकडं ह्याच नजरेने बघितलं पाहिजे. तर ती भीती असल्यामुळे मी अशा स्टोरी बनवून सांगायचो. पण हे मला जेव्हा कॉन्फिडन्स आला की आपलं स्वतःचं एक आपलं व्यक्तिमत्व आपण बनवू शकतो, तेव्हा मग मी खुलेआम सांगायला लागलं की हां मी अनाथ आहे आणि मला कुठलीही जात नाही आहे. मला ज्या आईने सांभाळलं त्याच आईचं मी नाव लावतो, वासंती चरेगावकर. ज्या संस्थेतल्या आईने मला सांभाळलं, आज ते आई नाही आहे, परंतु त्या आईने मला एक बोलली होती की तू आहे ना पुढं तुझ्याकडं भरपूर पैसा आहे पण तुझ्याकडं तू एज्युकेशन नाही घेणार. म्हणजे त्यांचं ते भाकीत होतं काय, पण मी त्यांना आज प्रूव्ह करून दाखवलं की माझ्याकडे पैसा नाही परंतु माझ्याकडं चांगलं शिक्षण आहे. असं ते एक भाकीत वेगळंच आहे. दुसरं म्हणजे कास्टचा जो अनुभव आहे तो असा आहे की मला कास्टमुळं बऱ्याचशा बेनिफिट भेटल्या नाही, परंतु कास्ट नसल्यामुळं मी एक स्वाभिमानाने एक माणूस म्हणून स्वतःला बघू शकतो. दुसरं म्हणजे माझ्याकडे एक कॉन्फिडन्स हा आहे की मी कुठल्याही समाजाशी असं जोडलो नाही गेलं, पण माझ्याकडे सगळेच समाजातले लोक आहेत.
म्हणजे मी माझे सगळे जे एस सी कॅटेगरीतला आहे, एस टी कॅटेगरीतला आहे, इव्हन ब्राह्मण समाजातला आहे, मराठा समाजातले आहे, हे सगळे माझे मित्र आहेत. आणि मी त्यांना आवर्जून सांगतो की आय एम अ कास्टलेस. सो इफ यू थिंक की मी या पर्टिक्युलर जातीमधला आहे तरच आपण बोलणार, तर देन यू डिसाईड. परंतु माझं असं आहे की मी आय एम अ कास्टलेस. हां. आणि दुसरं मेन म्हणजे फक्त बेनिफिट घेताना, रिझर्वेशन हे घेताना फक्त कास्टचा प्रॉब्लेम येतो. परंतु बाकीच्या ह्याच्यात कास्टचं काहीच म्हणजे हे नाही आहे. आणि कास्टमुळं कसं पॉलिटिक्स, हेटेड पॉलिटिक्स होतं हे मी जवळून बघितलं आहे. कारण मी TSS सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो आहे. मी JNUमध्ये जाऊन पाठीवर लाठीवर सगळीकडं फटके खाऊन आलेलो आहे. आम्ही आंदोलनामध्ये पण होतो आणि त्याच्यामध्ये फक्त जातीयतेवरती कसं, कास्ट बेसवरती काही आंदोलन कशी होतात ते मी जवळून बघितलेलं आहे. परंतु अनाथांच्या प्रश्नावरती जेव्हा कास्टलेस तुम्ही विचार करता त्याच्या वेळेस मात्र समाजाचा जो बघण्याचा हा फक्त आणि फक्त दयनीतीचा होतो. त्याच्यामध्ये हा त्यांचा एक सामाजिक भान जे आहे तो मुद्दा न राहता फक्त त्यांना दयनीता किंवा एक लाचार म्हणूनच बघितलं जातं अजूनही. तर तो कुठंतरी चेंज करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी कसं देता येईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे कास्टलेस पद्धतीने पण आपण बघू शकतो, ही एक नवीन दिशा होऊ शकते. आणि आता मी माझं नाव चेंज करायच्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणजे चरेगावकर हे करण्यापेक्षा मी आदित्य यात्री म्हणून बनवण्याचं चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की यात्री इज लाईक काइंड ऑफ युअर पॅशन. म्हणजे आय लाईक टू बी ट्रॅव्हल. मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, नवीन नवीन कल्चर समजून घ्यायला आवडतं, अनुभव घ्यायला आवडतात. आणि त्याच्याबरोबर माझं एक पॅशन आणि जी जर्नी आहे ती मी लहानपणापासून एका ठिकाणी नाही राहिलेलो आहे. माझं हे सगळं स्थळ आणि हे बदलत गेलेलं आहे. पहिली ते 7वी मी पुण्यातल्या SOS बालगृहामध्येच केलं. त्याच्यानंतर 7वी ते 8वी पन्हाळ्यामध्ये होतो. त्याच्यानंतर मला लेबल लावण्यात आलं होतं की तू खूप वांड आहे, उद्धट आहे, असं करून मला सगरोळीमध्ये पाठवण्यात आलं होतं. सगरोळीमध्ये, नांदेड म्हणजे पुणे ते 1000 किलोमीटर. हां, केना देशमुखांची त्यांच्या हस्ते त्यांचं म्हणजे 80व्या वर्षी पण मी त्यांची शिक्षा खाल्लेली आहे. म्हणजे त्यांच्या हातात त्राण नव्हते परंतु हातात खडू ठेवून त्यांनी दाबून मला शिक्षा केलेली आहे. म्हणजे ते पण मी अनुभवलेलं आहे. आणि तिथून परत सातारामध्ये माझं BSW झालेलं आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये माझं MSW झालं आणि परत मग मी राजस्थानमध्ये फेलोशिप करून परत मुंबईमध्ये PhD केली आणि परत आता बँगलोरला मी हे झालं. तो ओव्हरऑल माझं लाईफचं असं आहे की मी आय एम अ ट्रॅव्हलर. येस. आणि परंतु ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की एक्सपोजर खूप भेटलं आहे मला, वाईडर अनुभव म्हणजे खूप आहे ना. आणि दुसरं म्हणजे नवीन लोक भेटत गेले, बरेचसे लोकांचा अनुभव त्याच्यातनंच मला इन्स्पिरेशन भेटलं. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की आपण एक कास्टलेस सोसायटी पण बनवू शकतो. आणि आहेत तशा विचारांची पण लोक आहेत. फक्त असं आहे की जे समाजाने किंवा जे सिस्टीमने बनवलेल्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये गुरफटून गेलेले आहे. म्हणजे आहेत बरेचसे लोक कास्टलेस बनवण्याच्या याच्यात, पॉझिटिव्ह पण आहे. नाही खरं, हा प्रवास मी म्हटलं की मुळामध्ये मुक्कामापेक्षा प्रवास छान असतो आणि प्रवास फार महत्त्वाचा असतो. तुमचा प्रवास PhD आणि JNU TIS याच्याकडे मी येणारच आहे. पण जेव्हा ते पोस्टर बनवलं प्रवीण आणि सगळ्या टीमनं तेव्हा मला 2 मुलींचे फोन आले TISमधून की आमचा मित्र आहे म्हणे तो. म्हटलं अरे मित्र आहे. आणि मुलांचे फोन फार कमी आले. मुलींचे फोन जास्त आले. नाही एवढंच नाही तुमच्या मैत्रिणींचे एवढंच नाही, काही मुलींनी स्टेटस ठेवलं होतं. तर मी विचारलं की म्हटलं आदित्यला काही गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही. तर एक मुलगी म्हटली की चांगला आहे तो पण जरा जास्त सिरियस आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे? ॲक्च्युली म्हणजे माझी गर्लफ्रेंड होती परंतु फक्त तिने समाजाच्या चौकटीत बघून मला म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि अजूनही आहे. परंतु समाजाने जी चौकट निर्माण केलेली आहे त्यामुळं तिचं एक निर्णय घेण्याची क्षमता आहे. तिने तो फक्त तिच्या फॅमिली मर्यादितच विचार केला आणि त्याच्यामुळं काय झालं की जेव्हा लग्नाची म्हणजे एक तर घाई होती लग्नाची तिला आणि लग्नाची घाई असल्यामुळं तिने निर्णय घेताना माझा विचार हा एक ऑर्फन म्हणून विचार केला फक्त. आणि त्यामुळं ती म्हणली की माझ्या घरच्यांना हे मान्य नाही आहे. आणि म्हणजे सुशिक्षित, तिची आत्या हे सुशिक्षित वर्गात आहे. येस आहे. म्हणजे
आणि मला विचार करणं भाग हा पडला की तिचे घरचे हे उच्च शिक्षित आहे, परंतु तरी पण ते विचार करताना असं बोलले की अरे हा अनाथ आहे, हा सोडून गेला, पळून गेला, तर काय करता येईल. मग ह्या दृष्टिकोनातून पण विचार करतात आणि ते योग्य आहे, म्हणजे त्यांच्या जागी ते पण योग्य आहे. परंतु कुठेतरी समाजामध्ये ह्या गोष्टींवरती पण डिस्कशन होणं गरजेचं आहे का मग अनाथांनी लग्नच करायचं नाही का, का अनाथांनी फॅमिलीज बनवायची नाही का, हा पण मुद्दा आहे. परंतु ह्याच्यावरती पण रिसर्च करणं आहे. हे अपकमिंग एरियाज असू शकतात की संशोधनाचा विषय होऊ शकतो की अनाथांचं पुनर्वसनानंतरचं पुनर्वसन, की ठीक आहे संस्थेने लग्न लावून दिलं किंवा बाहेर पाठवलं का, तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहिला, पण त्याच्यानंतरचा समाज काय बघतो किंवा समाजाची भूमिका काय आहे त्याच्यावरती पण अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु माझ्या व्यक्तिगत लाईफमध्ये नाव आय एम स्टील सिंगल. परवा दिवशी 14 फेब्रुवारी आहे आणि आपण काही गाईला मिठी मारणार नाही आहोत, त्यामुळे काय विचार आहे. ॲक्च्युली गायला मिठी मारण्याची पण एक हौस होती, परंतु त्यांनी स्वतः माघार घेतली आणि माझ्या मित्रांनी पण आम्हाला बरेचसे असे खूप छान टोमणा मारणारे असे मेसेज पण लिहिलेले आहे. पण ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे की मिठी मारणे किंवा ज्याच्यावर प्रेम करणे ते एक व्यक्तिगत आपलं आयुष्य आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कोणाला मिठी मारता किंवा हे ते त्यांचे अधिकार आहे त्याच्यावरती. हा तेच ठीक आहे. नाही मला म्हणजे या गोष्टीवरती माझा तेवढं अभ्यास नाही आहे, त्यामुळं बापू या वयात सुद्धा गुलाबी झाले या प्रश्नानंतर. एक गंमत अशी की मुळामध्ये टीस JNU अशा एवढ्या छान मोठमोठ्या संस्थांमध्ये ट्रेड सिक्रेट सांगतील ते, मग ते IAS असतानाही त्यानंतरही. मुद्दा असा की टीसमध्ये आता तू शिकतोयस किंवा शिकलास रादर JNU मध्ये गेला होतास, एवढ्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करताना मुळामध्ये मला विचारायचं असं की सोशल वर्क किंवा सोशॉलॉजी अशा विभागाकडे जावं किंवा या प्रकारचा अभ्यास करावा असं का वाटलं. मी ॲक्च्युली खरं सांगतो, मी BHW करत असताना म्हणजे माझं जे ट्रेनिंग आहे हे सोशल वर्कमधनं सुरू झालेलं आहे आणि BHWला जात असताना मला ॲक्च्युली ह्याबद्दल पण माहीत नव्हतं. त्याच्यावेळेस मला जे मार्गदर्शन करणं होतं ते माझे जे लहानपणीचे काउन्सिलर होते विजय रानमाळे दादा, ते अजूनही आठवतात मला. आम्ही त्याच्या पुढचं पहिला बॅकग्राऊंड सांगतो काय झालं. 12वीची एक्झाम संपली, मी सगरोळीला होतो. सगरोळीवरनं 3 वर्ष आम्हाला फक्त एकदाच आमच्या संस्थेचे भेटायला आले होते आणि त्यांचा दृष्टिकोन असा होता की वाण मुलं यांच्याकडं जास्त आपण लक्ष दिलं ते अजूनच आपल्यावरती येते. परंतु 3 वर्षानंतर आम्ही अक्षरशः मी रद्दी विकून त्याच्यानंतर जे कन्सेशन फॉर्म असतात आपले शाळेच्या मुलांना पास भेटतात त्याच्यामध्ये आमचा पण फॉर्म लपवला आणि त्याच्यावरती आमच्या सह्या घेतल्या. बिलोली ते पुणे असा प्रवास हा लाल डब्यातून आम्ही रात्रीच्या वेळेस केलेला. 18 वर्ष कंप्लीट झालं नव्हतं, 12वीची फक्त एक्झाम दिली होती त्यामुळं. आणि तिथून मी माझ्या बाकीच्या मित्रांना घेऊन पुण्यामध्ये आलो. परंतु संस्थेच्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की त्यांची जबाबदारी होती, परंतु ही मुलं पळून आले, ह्यांना परत शिक्षा द्या. आणि मग आम्हाला एका इथं स्लममध्ये पुण्यातल्या निगडीमध्ये एका स्लममध्ये छोट्याशा 10 बाय 12च्या रूममध्ये आम्हाला पाठवण्यात आलं होतं शिक्षा. ती पण एक काळ्या पाण्याची शिक्षा आमच्यासाठी होती. त्याच्यामध्ये पाठवल्यानंतर तिथं आम्हाला असं सांगलं होतं की तुम्ही जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत इथं राहावा आणि इथं परत तुम्ही काय चूक केले तर मग तुम्ही आउटच, असे पण एक हे होतं. म्हणजे त्यावेळेची तशी सिस्टीमच होती, असं नाही की कुठल्या व्यक्तिगत ह्याच्या कारणाने. तेव्हा जे काय एवढा फॉलायला नव्हता, पण त्यावेळेचे जे काही यंत्रणा होतं ते अशा पद्धतीने ट्रीट करत होते. आणि ते करत असताना मी एक सकाळी फक्त आम्हाला नाश्ता भेटावा म्हणून मी अक्षरशः इलेक्ट्रिशियनची कामं केली आणि ती कामं करत असताना मला एक ऊर्जा भेटली की आपण काहीतरी करू शकतो.
आणि त्यामुळं मी हे करत असताना इलेक्ट्रिशियनचे कामं करत असताना 12वीचा रिझल्ट आला आणि 12वीच्या रिझल्टमध्ये मला चांगले मार्क्स पडले, जवळजवळ 70% मला मार्क्स पडले. परत संस्थेचं असं म्हणत होते की आता तू पुढं काय करणार. मग त्यांनी मला कोल्हापुरात परत पाठवलं. कोल्हापुरात परत मला असं होतं की गारगोटी किंवा अशा काय, आणि मला काही एवढं कोल्हापूरचा अनुभव पण नव्हता. पण तेव्हा विजय रानमळे दादा हे, मी जेव्हा शाहू बोर्डिंगमध्ये बसलो होतो आमच्या मित्रांबरोबर, त्या विजय रानमळे कुठं ते सायकल घेऊन आले आणि ते म्हणले, आदित्य मी तुला लहानपणापासून बघितलं, तुझे जे टॅलेंट आहे की तुला, मला लहानपणापासून पेपर वाचायची फार सवय होती आणि आम्हाला नेहमी कुठलं प्रार्थनेच्या ह्याच्यात असलं की मला पुढं आणून पेपर वाचून, ही एक आमची प्रॅक्टिसेस असायच्या. त्याच्यामुळे ते म्हणले की तुला जनरल नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे, तुझं चांगलं आहे, तर तू पुढं त्याच्यात कर. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला एक, त्यांची मैत्रीण मनीषा शिरोडकर ज्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडीच्या प्राध्यापिका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी मला रेफर केलं. म्हणलं की तू त्यांच्या गायडन्स घे आणि तयारी कर. आणि फक्त काहीतरी एका महिन्यात मी BHWच्या एंट्रन्सची तयारी केली आणि मी संस्थेमार्फत तिकडं गेलो, BHW केलं. BHWचं असं होतं की BHWला त्यांनी प्रश्न विचारला होता की तुझे पालक कुठे, कारण मी एकटाच गेलो होतो एंट्रन्स टेस्टला आणि इंटरव्ह्यू पण एकटाच करतो. तर त्यांनी विचारलं, मी म्हटलं की माझ्या पालकांना बाकी तर 200 मुलं आहेत आणि ते 4-5 जणच आहेत, तर त्यांना काही येता आलं नाही, त्यामुळं मी एकटाच आहे आणि तुम्हाला काय प्रश्न असेल मला विचारा डायरेक्ट. पण त्यांनी काहीतरी बघितलं की ह्याची जात नाही किंवा ह्याचा धर्म पण नाही आहे, आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारल्यानंतर मी सांगितलं की मी अशा संस्थेत आहे आणि ती माझी फॅमिली आहे. म्हणजे इथं अजूनही मला, म्हणजे मी बाकीचे सर्वजण संस्था म्हणत असते, पण मी ज्या संस्थेतून आलो त्यांना मी फॅमिलीच आम्ही समजतो. म्हणजे हे एक आमचं कल्चर किंवा एक व्हॅल्यूज डेव्हलप केलेलं आहे आणि तेच मी सांगतो. आणि तेव्हा मग BHWमध्ये असताना सोशल वर्कचं जे एज्युकेशन आहे तिथूनच सुरुवात झाली आणि मग त्यामुळे MSW पण मी सोशल वर्कमध्येच केलं आणि परत MPhil हे पण सोशल वर्कमध्येच केलं. त्यामुळं सिलेक्शन असं हे नव्हतं, फक्त असं वाटलं होतं की BHW नंतर मी इरमाला जावं, पण इरमामध्ये हे पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी, तिथं आपला काय पाडाव पडला नाही. त्यामुळे मग मी ठरवलं की परत टीसमध्ये जावं. टीसमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं MSWला, परंतु संस्थेने तेव्हा असं सांगण्यात होतं की आमच्याकडे पैसे नाही आहे. आणि मला लिटरली हे आवर्जून सांगावं लागेल की ते काय असतं, कारण अक्षरशः असे शब्द वापरण्यात आले होते की तुझी लायकी नाही तिकडे जायची, तिथं फक्त 4 व्हीलरच्या मुलांचं नाही, म्हणजे हे जे आहे हे पण आपल्याला मांडता आलं पाहिजे. परंतु आज मी सिद्ध करून दाखवलं की नाही, आमची पण लायकी आहे आणि आम्ही पण करून दाखवू शकतो. आणि ते सिद्ध केल्यानंतर म्हणजे जे डोळ्यात मला त्या जेव्हा PhD घेतो तेव्हा ते पण दिवस आठवले आणि चांगले पण दिवस आठवले की आपण पण म्हणजे कोणी आपल्याला सपोर्ट करणारे पण होते आणि आपल्याला विरोध करणारे पण होते, पण आपल्याला नेहमी पुढे जाताना हे बघून जायचं आहे की आपल्याला सपोर्ट किती जणांनी केला रॅदर दॅन निगेटिव्हिटी. तर तो एक मुद्दा आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की JNUमध्ये काय मार खाल्ला, लाठ्या खाल्ल्या, काय झालं होतं ते? त्याचं कारण असं होतं, UGC नॉन नेट फेलोशिप, कारण आम्हाला नेट फेलोशिप तर JRF तर भेटत नव्हतं, त्यासाठी एक UGCचे नॉन नेट फेलोशिप चालू आहे. आणि जेव्हा BJPचं गव्हर्नमेंट केंद्रात आल्यानंतर त्यांनी ते स्क्रॅप करायचं ठरवलं होतं आणि त्याच्या विरोधात आम्ही टीसमध्ये, कारण बरेचसे टीसमध्ये बरेचसे असे वंचित बॅकग्राऊंडमधली मुलं मुली शिकतात आणि त्याच्यामध्ये सगळेच JRF आहेत असं नाही आहे, तर ते काही आपल्या परिवाराला सोडून ते येतात. त्याच्यासाठी सरकारने जी योजना चालू केली होती नॉन नेट फेलोशिप, ती बंद करण्यात येत होती आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी आंदोलन करायचं ठरवलं. पूर्ण देशभरातनं सगळे जे विद्यार्थी आले होते तेव्हा, आणि तेव्हा केंद्रात स्मृती इराणी ह्या मिनिस्टर होत्या, HRD मिनिस्टर, त्याच्या विरोधात. आणि JNU हा एक काइंड ऑफ हब समजला जातो फॉर एनी प्रोटेस्ट किंवा एनी हे. मग आमचे जे बाकीचे सर्व एक समविचार जे विद्यार्थी होते आम्ही सर्व गेलो होतो आणि त्याच्यात असं झालं होतं की आमचा मार्च जो होता तो आम्ही एक ठिकाण ठरवलं होतं आणि तिथून आम्ही क्रॉस करत होतो आणि ते ठिकाणातनं म्हणजे एक HRD मिनिस्टर त्यांचं घर पण होतं त्याच्यामध्ये. तर त्यामुळे थोडंसं ते पोलिसांना तणावाचं निर्माण हे होतं की हे मुलं विद्रोही किंवा एकदमच काय ते भडकाऊ भाषण वगैरे करतील, असं ते पांगवण्यासाठी ते आले होते. आणि आम्ही पण दटून राहिलो होतो की आम्हाला काय होईल ते होईल, पण आम्ही हवं, कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जर फेलोशिप नाही भेटली तर मुलं अक्षरशः निघून जातील आणि घरी निघून गेल्यानंतर त्यांचे आईवडील काय विचार करणार. त्यांनी अर्ध्यातनं शिक्षण सोडून आलेले आहेत, काही जण आत्महत्या पण म्हणजे इतक्या डिप्रेशनमध्ये होते. मग त्यामुळे करो या मरो
ह्याच भावनेने आम्ही सगळे उतरलो होतो. आणि माझं तर असं होतं की मला कुठलाच सपोर्ट नव्हता. आणि दुसरं म्हणजे आम्हाला मॅन्डेटरी होतं की तुम्हाला क्लासेस हे रेग्युलर अटेंड करणं गरजेचं आहे. तुम्ही जर कुठं बंक मारून काम करायला गेला तर तुमच्या शिक्षणावरती पण परिणाम आहे. म्हणजे कुठं ना कुठं तरी शासकीय म्हणजे सपोर्ट सिस्टीमच नाही. आणि मग तुम्ही तुमचं अस्तित्वावरतीच करून दाखवा असं म्हणणं पण चुकीचं आहे ना. म्हणजे कुठंतरी शासकीय योजना पण अशा पाहिजे की जिथं करून तुम्ही एक सपोर्ट सिस्टीम दिली पाहिजे. जे वंचित घटकातील मुलं मुली आहे त्यांच्यासाठी ती नव्हती. त्यामुळे आम्ही गेलो होतो. आणि त्याच्यात मग असं झालं की पोलिसांनी ती जमावबंदी किंवा हे करत असा आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे थोडंसं आम्हाला लाटा खाव्या लागल्या. डिसेंट हा महत्त्वाचा आहे, पण एकूणच व्यवस्था सध्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट अशा प्रकारे उभी आहे. अशावेळी हे सगळं करण्यासाठी की ज्याचा केंद्रबिंदू सामाजिक न्याय असेल, समता असेल, अशा संदर्भामध्ये काही राजकीय भूमिका पण घेतली पाहिजे किंवा राजकारणाचा सुद्धा विचार केला पाहिजे, असं कधी वाटलं का? मी ॲक्च्युली तुमच्या बरोबर मी दुसऱ्यांदा आणि तुम्ही मला हा प्रश्न टीसमध्ये असताना तुम्ही मला बोलवलं होतं इंटरव्ह्यूला, तेव्हा गायत्री पण होते. आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणलं होतं की मी आत्ता या पोझिशनमध्ये नाही आहे की मी राजकीय अँगलने अनाथांच्या प्रश्नाबद्दल म्हणा हे मांडू शकतो. कारण त्यावर तुम्ही तो विषय घेतला होता काहीतरी मराठा मोर्चाबद्दल आणि अनाथांचं आरक्षण ह्याच्या संदर्भात होता तो. परंतु त्यावेळेस नव्हतं. पण माझं असं म्हणणं आहे की यस, या गोष्टीवरती पण राजकीयदृष्ट्या असल्या पाहिजे. आणि या गोष्टींना पण राजकीय दृष्टिकोन असला पाहिजे. परंतु राजकीय दृष्टिकोन किंवा राजकीय एक पर्स्पेक्टिव्ह मांडण्याच्या अगोदर एक सामाजिक न्याय दृष्टिकोनातनं मांडता आला पाहिजे. ना की एक कुठंतरी वोट बँक्स भेटते हां किंवा इमोशनल सेंटिमेंट भेटतं म्हणून किंवा आपलं स्वतःचं पॉप्युलसनेस वाढेल म्हणून तो त्या पद्धतीने असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये आमच्यासारख्या मुलांनी पण का नाही उभे राहावं हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही फक्त तुमची दप्तरं सांभाळा आणि सतरंजा घाला अशी कामं न करता तर मुलं पण एक लीडर बनू शकतात. आणि आहेत आमच्या पण मुलांमध्ये पॉलिटिकल लीडर घडू शकतात अशी पण क्षमता असणारी मुलं आहेत. फक्त त्यांना एक म्हणजे सपोर्ट करण्याची सिस्टीम असणं गरजेचं आहे. राजकारणामध्ये मतदारसंघ लागतो आणि मतदारसंघाला जात लागते. जात नसल्यामुळे मतदारसंघ नाही आणि त्यामुळे मग नेतृत्व करण्याची संधी पण नाही. अशा अनुषंगानं आत्ता अनाथ जी मुलं आहेत किंवा तरुण आहेत ते राजकारणाकडे किती गांभीर्याने बघतात? ॲक्च्युली मेन म्हणजे ना समाजाने किंवा सिस्टीमने जी एक हे उभं केलेली जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आमचे खाण्यापिण्याचेच हाल असे आहेत की त्याच्यामध्ये आम्ही राजकारण म्हणजे हे फक्त प्रिव्हिलेजेस लोकांसाठीचं असलेलं एक स्थान आहे असं म्हणजे मी बघतो. म्हणजे मी एक दिवस जस्ट एक चित्र बघितलं होतं की त्याच्यामध्ये एक पिंजरा आहे. त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये एक व्यक्ती आहे आणि बाहेर कटोरा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे शिक्षण राजकीय असं सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही त्याला पिंजऱ्याच्या आतमध्ये समाजाच्या चौकटीत उभं करून त्याला म्हणतं की तू आता फ्रीडम घे. तर ह्या गोष्टी चालणार नाही. तर ती दरी बंद केली ना तर सगळ्यांना म्हणजे राजकारण म्हणजे सगळ्यांनाच आवडेल. म्हणजे आमच्या मुलांना पण आवडेल बरं का राजकारण करायला आणि करतात पण. मुलांमध्ये पण भरपूर राजकारणी आहेत आमच्यात. हां परंतु ते कसं करा आणि सगळ्यांच्यात असतं ते. फक्त कसं आहे की दिशा आणि लिडरशिप ह्या दोन गोष्टींचा अभाव असल्यामुळे आणि कशासाठी आपल्याला राजकारण करायचं आहे. यस आणि आमच्या मुलांमध्ये असं जात बघून आम्ही राजकारण करणार म्हणजे मुलं नाही आहे. आणि राहिला मेनस्ट्रीममध्ये पॉलिटिक्सचे आहे तर मेनस्ट्रीममध्ये पण काही जण कुठल्याही मतदारसंघात नसताना पण निवडून आले आणि मंत्री बनलेले आहेत. तुम्ही केंद्रात पण तुम्ही बघा कोण कोण मंत्री बनलेले आहेत. काहीच इलेक्शन न लढवता. पण हा एक शेवटी भाग होतो की लिडरशिपचा कोण लिडरशिप आहे आणि कशा पद्धतीने ते आचरणात आणतात त्याच्यावरती आहे. ॲक्च्युली मुलांना राजकीय पक्षात ते काम करता पण सक्रियतेने त्यांना मेनस्ट्रीममध्ये नाही आहे. ते फक्त मोर्चा बांधणे किंवा जे पॉलिटिकल लीडर आहेत त्यांच्या सभांना गर्दी मिळवण्यासाठी अशा पण मुलांचा वापर केला जातो आहे. म्हणजे हे मला ॲक्च्युली ही चिंता वाटते की मुलांचा वापर हा त्यांच्या स्वतःच्या पॉलिटिकल करिअर गेनसाठी
हां पॉलिटिकल गेनसाठी करण्यात येतोय आणि त्याच्यामध्ये मग काही अपवाद मुलांचा काही फायदा होत असेल तर तो होतोय, परंतु त्याचा एक ओव्हरऑल त्याचा बाकीच्या सर्व मुलांसाठी फायदा होतोय हे मला अजून दिसलेलं नाही आहे. तुमचा एकूण अभ्यास मुलांच्या अनुषंगाने आहे आणि तुम्हाला तांत्रिक कारणामुळे मुलींचा अभ्यास करता आला नाही, पण निरीक्षण करताना एकूण मुलींची समस्या हा खरं म्हणजे एक वेगळा मुद्दा आहे किंवा मला असं वाटतं की तो जास्त गंभीर असण्याची शक्यता आहे. तर या 18 वर्षानंतरच्या मुली यांच्या अनुषंगानं तुमचं निरीक्षण काय आहे? जरी मी अभ्यास केला नसला तरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बऱ्याचशा संस्थेतल्या मुली कॉन्टॅक्टमध्ये आहेत. इवन आम्ही थोडेफार त्यांच्यासाठी म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज किंवा एक काही ते पण केलेलं आहे. आणि लॉकडाऊनच नाही तर अजूनही म्हणजे मुली संपर्कात आहे. आम्ही त्यांना कधी पण असं वाटलं ते एक भाऊ म्हणून, एक सिनियर म्हणून, एक किंवा शिकलेला मुलगा म्हणून ते माझ्याकडे त्या दृष्टीने जबाबदारीने बघतात. आणि त्याचा एक मी अनुभव असा आहे की अजूनही मुलींचे जे प्रश्न आहेत लग्नानंतरचे की सासरी त्रास देतात, परंतु इथं सोशल प्रोटेक्शन सिस्टीम नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक प्री मॅरिटल काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, कारण बऱ्याचशा मुलींना असं असतं की मला कोणतरी चांगला सांभाळून घेणारा मुलगा पाहिजे, ह्या त्या अपेक्षेने बघतात. परंतु जे समाजातले काही मुलं आहे तो त्याचा गैरफायदा उचलतात आणि त्याच्यामुळे त्या मुली भरकटलेल्या अवस्था असतात, त्या मुलींचा वापर केला जातो. आणि त्याचा जेव्हा वापर करून जेव्हा त्यांना म्हणजे विचार घेतला जात ना, मग त्यांना असं सोडून दिलं जातं. मग ते मुली नैराश्याच्या गर्तेत जातात. काही मुली ॲडिक्शन करतात, काही मुली होमलेस पण राहतात. आणि मग होमलेसमध्ये परत त्यांचं म्हणजे 0 to 10 मध्ये ज्या स्केलमध्ये बघतो आपण, परत 10 to 0 मध्ये येतात. आणि मुलांपेक्षा मुलींची बिकट परिस्थिती होऊन जाते, कारण मुलं ॲटलिस्ट काही ना काही, कारण पुरुष आपण बघतो की पुरुष आता ह्याच्यामध्ये मुलं काही सस्टेन करू शकतात, पण मुलींचं असं असतं की एकदा का मेंटल ह्याच्यात हे गेलं की मग ते डिस्टर्बच होतं. आणि त्यामुळं बराचसा इश्यू आहे मुलींच्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे ज्या संस्थेतून बाहेर पडलेल्या मुली आहे त्यांना समाजातील जे काही असे घटक आहेत की ते एकतर घर कामवाली म्हणून बघतात किंवा घरी आल्यानंतर त्यांना जे बायकोचं स्थान पाहिजे ते क्वचितच काही प्रमाणात भेटतात. जर त्या मुली शिकल्या असतील तर, शिकल्या नसतील तर त्यांचे आयुष्य खूप उद्ध्वस्त झालेलं बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग संस्थेचा पुढं त्याचा काही पाठपुरावा नाही. म्हणजे संस्था सांगते की आम्ही 40-50 मुलींचे लग्न लावून दिले, 100 मुलींचे डिलिव्हरी करून दिले, परंतु रियालिटीमध्ये जाऊन कोणी फॅक्ट चेक केलं तर क्वचित 1-2च मुलींचं केलेलं असतं आणि त्याच्यानंतर काहीच नसतं. त्यामुळं हे खूप शोकांतिका आहे आणि फॅक्ट आहे. आणि त्यामुळं आम्ही आता केअर लिव्हरच्या माध्यमातून एक असं संघटन उभं करतो की आम्ही फक्त एक रिझर्वेशन मिळवण्यापुरतं किंवा एक कुठंतरी समाजाला दाखवण्यासाठी नाही, तर आम्हाला पण असं वाटतं की आमची पण एक कम्युनिटी आहे आणि ह्या कम्युनिटीमध्ये आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. तर त्या पद्धतीने पण काम करतो आम्ही. तर गायत्री आहे, मयुरी तिथं आलेली आहे, असे वेगवेगळे ज्या केअर लिव्हर्स महिला प्रतिनिधी आहे त्या पण करतात आहे. इवन आम्ही आफ्टर केअर जे महाराष्ट्र प्रोबेशन आफ्टर केअर असोसिएशन आहे त्यांना पण आम्ही रेकमेंड हे केलं होतं की हेल्पलाईन आहे त्याच्यामध्ये सोशल प्रोटेक्शन हा इश्यूवरती पण काम करणं गरजेचं आहे. आणि फक्त त्याच्यामध्ये महिला तक्रार ज्या हेल्पलाईन चालू आहे तर त्याच्याशी कसं कनेक्ट करून देता येईल ह्याच्यावरती पण बघणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊनमध्ये अशा घटना घडल्या होत्या की आमच्या संस्थेतल्या ताईला 20 वर्ष झाली लग्न होऊन, परंतु नवरा दररोज मारहाण करतो. आणि लॉकडाऊनमध्ये तर असं झालं होतं की संध्याकाळ झाले की तिला लैंगिक शोषणाच्या बळी पडावं लागलं, सकाळ झाले की तिला फिजिकल शारीरिक शोषणाचा बळी पडावं लागलं. आणि तिला माहीत पण नव्हतं साधं की पोलीस स्टेशनमध्ये कशी कंप्लेंट करायची. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही संस्था सांगू शकत नाही की तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोटेक्शन कसं करू शकता किंवा कॉन्फिडन्स कसं देऊ शकता. ह्या गोष्टी नसल्यामुळं त्या मुली तशाच गर्तेत राहिल्या. आणि त्यांनी ज्या बाकीच्या मुलींना शेअर केलं तर मुली तिची खिल्ली उडवायच्या की अगं तो तुझा नवराच आहे, तो करणारच ना असं. परंतु जेव्हा मी ताईला सांगितलं की ताई हे ठीक आहे, जे काय बोलले त्याचं आता हे नको मानू, परंतु तुझी आता मी सांगतो की ते पोलीस स्टेशनला जा, FIR कर. मी तिथल्या स्थानिक पोलिसाचा हे नंबर देतो. आणि माझ्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये DYSP मॅडम होत्या त्यांना पण मी थोडं प्रेशर केलं अशा गोष्टी करून. आणि आपल्या महिला व बालविकास विभागाच्या कांबळे मॅडम त्यांनी पण लगेच त्याची दखल घेतली आणि त्यांचे जे सोशल प्रोटेक्शन ऑफिसर होते त्यांना त्यांनी रेफर केलं. आणि त्या मुलीचं दुसऱ्या दिवशी त्या बरोबर नवरा तिचा ठिकाणावर आला. इतके दिवस 20 वर्ष जे त्याच्यावर अन्याय अत्याचार करतो तो बरोबर 2 दिवसात शमला. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी अधूनमधून फोन करत होती, म्हणते की अरे आदित्य आता मी एकदम खुश आहे आणि आता मी जसं बोल तसं तो करतो. आणि म्हणजे एक फॅमिली म्हणून आम्ही राहतो ना की मी कामवाली बाई म्हणून आहे असं तो बघतो. म्हणजे हा जो विचार परिवर्तन आहे
तो ॲक्च्युली कुठेतरी इकोसिस्टीम नसल्यामुळं तसा दिसून येतो. आणि दुसरं म्हणजे एक प्रिपरेशन की माइंडसेट, कारण मुलींना पण असं असतं की आत्तापर्यंत संस्थेने बघितलं, आता हा नवरा बघेल माझा, तर ते दृष्टिकोनातनं पण असं, पण त्यांची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि ते फक्त असं नाही की एक दिवसाचं लाईफ स्किल एज्युकेशन ट्रेनिंग बनवलं त्याच्यातनं, तर एक ऑर्गॅनिक वेनी त्याचं म्हणजे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यात कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आहे. नाही तर परत मग समाजामध्ये इतर महिलांवरती अत्याचार होतात, त्याच्यात आमच्या मुलींचं तर खूपच अतिहाल आहे. म्हणजे तिथं तरी ॲटलीस्ट ते दाद मागायला कुठेतरी जाऊ शकतात, इथं तर कोणाला दाद मागायची हा पण प्रश्न आहे. एक आहे. आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो तेव्हा हॉस्टेलमध्ये बराच काळ राहून पुन्हा घरी आलो की घरचे म्हणायचे की हे काही हॉस्टेल नाही आहे, हे घर आहे. कारण घराचे नियम वेगळे, बाकी सगळं वेगळं, कधी उठतो, कधी काय झोपतो, काय बाकीच्या गोष्टी असतात. आयुष्यभर 18 वर्ष संस्थेमध्ये राहणं आणि त्यानंतर एकदम कुटुंब संस्थेमध्ये येणं, ही तशी फारच, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे, फार अवघड आणि अशक्य वाटावी अशी गोष्ट आहे. तर त्या सगळ्या कुटुंब संस्थेशी जुळवून घेण्यासाठी म्हणून जे काही सगळे कौशल्य त्यांना दिली पाहिजेत किंवा काही केले पाहिजे, याच्या अनुषंगाने काय करायला पाहिजे असं वाटतं? सर्वप्रथम आम्हाला असं वाटतं की ज्या संस्था आहे, बालगृह म्हणलं जातं त्या हे खरं ॲक्च्युली गृह म्हणूनच म्हणजे बनवलं पाहिजे. त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे एक हॉस्टेलसारखं, म्हणजे फक्त आता नावं बालगृह जरी दिले परंतु आतली जे व्यवस्था डॉर्मेटरी सिस्टीमसारखंच असतं. त्यामुळं तिथली जी कल्चर आहे, ते जे संस्थेचं जे कल्चर आहे हे फॅमिलीसारखं बनवलं आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे पॉसिबल नाही असं नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं पॉसिबल पण आहे. इवन शासकीय संस्थांमध्ये पण मी बघितलं की जर एखाद्या अधीक्षकाने ठरवलं ना तर ते करून पण दाखवतात. पण ते मॉडेल आपण रेप्लिकेट कसं करू शकतो त्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जी मुलं म्हणजे बऱ्याचशा आता डेटा पण आहे की 95% किंवा 90% मुलं हे फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आहे. क्वचित 5 ते 7% मुलं हे खऱ्या ऑर्फन आहेत. परंतु त्या ऑर्फन मुलांसाठी एक फोस्टर केअर किंवा ऑडॉप्शनसारखा उपाय हा एक होऊ शकतो. त्याच्यानंतर संस्थेमध्ये जे काळजी व संरक्षणासाठी मुलं येतात त्यांना हे टेम्पररी शेल्टर म्हणून बघितलं पाहिजे, ना की त्यांचं 18 वर्ष कंप्लीट होईपर्यंत तिथंच त्यांना ठेवणं मॅन्डेट केलं पाहिजे. तर हे धोरणावरती पण बघणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा ते येतात संस्था, डे 1 पासून त्याचं नीड असेसमेंट करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली काय होतं की नीड असेसमेंट आता जी बघतो ना, म्हणजे माझ्या रिसर्चमध्ये पण आलं होतं की हे 18 वर्षाचा 3-4 दिवस बाकी आहे तेव्हा नीड असेसमेंट करून त्याला कुठंतरी रेफर केलं जातं. परंतु जर ते अगोदरपासून त्याचा कल काय आहे, त्याला आवड कशात आहे, त्याचा सपोर्ट सिस्टीम कुठं असं नाही, म्हणजे एक नीड असेसमेंट आणि त्याबरोबर प्रिपरेशन, म्हणजे बाहेरचं एक्झिस्ट त्याचं प्रिपरेशन ते पण बघणं गरजेचं आहे. आणि जे कुटुंब वातावरण पाहिजे तर त्याच्या काही सवय आहे. म्हणजे मी काही एक संस्था बघितली होती, त्याच्यामध्ये जे संस्था चालक आहे ते स्वतः त्यांच्या एक कम्युनिटीचा किंवा कुटुंबाचा हिस्सा म्हणून राहतात. तर अशी काही उदाहरणं आपल्याला आणता येतील का की जेणेकरून बाकीचे जे काही अधीक्षक आहेत किंवा संस्था चालक आहे त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट मनपरिवर्तन तरी होईल. मतपरिवर्तन होणार नाही परंतु मन परिवर्तन तरी होईल का, हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे त्या मुलांना म्हणजे जे म्हणजे मी आमच्या संस्थेतलं काही बघितलं आत्ता जे प्रॅक्टिसेस आहे की 12 ते 18 मध्ये त्या मुलांना कुटुंबाच्या कम्युनिटीच्या वातावरणामध्ये ठेवलं जातं, जिथं कम्युनिटीतले जे काही सण फेस्टिवल असतात त्याच्यामध्ये सेलिब्रेट करतात. त्याच्यानंतर इथं काही फॅमिलीचे जे काही सेलिब्रेशन असतील वगैरे त्याच्यामध्ये ती मुलं पण त्या फॅमिलीमध्ये जातात. असं नाही की फॅमिली संस्थेमध्ये येतात, तर मुलं पण त्या फॅमिलीच्या मध्ये जाऊ शकतात का, जेणेकरून त्यांना पण कळेल की कुटुंबाचं वातावरण कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव. दुसरं म्हणजे असं काही इंटर्नशिप किंवा फेलोशिप करता येईल का की काही 5-6 फॅमिली आहे त्याच्यामध्ये काही मुलं आपल्याला उन्हाळ्याच्या सोशल एक्सचेंज करू शकतात का, की ज्याच्यामध्ये मुलांना काही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणा किंवा कुटुंब कसं असतं, ह्या गोष्टी कशा चालतात ह्या. आणि खास करून मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना सडनली 18 वर्षानंतर लग्न झालं काय कळतं नाही, आणि मग त्याच्यानंतर जर ती चुकून काय झालं तर तिला अशी बदनामी केली जाते किंवा तिला म्हणजे परत ते एक पाडाच असतो की संसदेतल्या मुली अशाचे, हिला कोण नाही, हिला आम्ही सांभाळ, म्हणजे एक काय उपकाराची जाणीव करून दिली जाते. तर ते जर टाळायचं असेल तर त्याच्यासाठी हा योग्य पर्याय आहे की त्यांची प्रिपरेशन ही योग्य वेळेत योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि त्याचा जो अंतर्भाव आहे तो कुठेतरी पाझरला पाहिजे. म्हणजे असं फक्त वरती माया दाखवणारे डोनर येतात ते म्हणून दाखवायचं आणि डोनर गेले की तिला लावायचं कामवाली बाई म्हणून,
अशा गोष्टी म्हणजे ॲक्च्युली कुटुंब वातावरण हे संस्था चालकांनी स्वतः अंगीकृत करणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा दिसेल तेव्हा कुठंतरी त्याचं लिडरशिप हे म्हणजे त्या संस्थेतल्या मुलींमध्ये किंवा मुलामध्ये दिसून येणार आणि ती मुलं पुढं एक लीडर म्हणून पण बघू शकतो आपण समाजामध्ये ती मुलं एक लीडर म्हणून पण बघू शकतो आणि एक कुटुंबाचा एक अविभाज्य घटक म्हणून पण बघू शकतो आपण. आदित्य फार छान बोलतोयस तू. खरं म्हणजे गायत्रीनं या स्वरूपाचं बरंच काम केलेलं आहे. म्हणजे अनेक महिलांना माहेर मिळवून देण्याचं काम गायत्री करते आहे. तिथे ते मेळाव्याला मला जाता आलं नव्हतं, पण दापोलीमध्येच तुम्ही केला होता ना, तर खूप छान कार्यक्रम केला होता. तुम्ही सोशॉलॉजीचे स्कॉलर आहात म्हणून विचारतो की मुळामध्ये या सगळ्या मुलांना कुटुंब दिलं पाहिजे असं आपण म्हणतो, पण मुळात भारतीय कुटुंबाचं मॉडेलच एवढं भयंकर आहे. तर आपण जेव्हा कुटुंब म्हणतो तेव्हा जे लोक कुटुंब संस्थेमध्ये राहतात, म्हणजे मी संपादक म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुटुंब नाही याचा आनंद व्हावा अशा बातम्या मी रोज बघत असतो. भावानं भावाचा खून केला, आणखी काय इतक्या गोष्टी असतात. म्हणजे रोज मी ज्या कौटुंबिक बातम्या बघतो म्हणजे क्राईमच्या 70% बातम्या ह्या कुटुंबाच्या क्राईमच्या बातम्या असतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा असं की कुटुंब तुम्हाला देतं फार कमी आणि मागतं खूप. म्हणजे ऊब जे कुटुंबांना दिली पाहिजे त्याच्याऐवजी उलट पक्षी कुटुंब हा स्ट्रेस असतो आणि त्यामुळे स्त्रीला नाही पुरुषांना पण असतो. मला एक सांगा की मुळामध्ये परिवर्तन असं म्हणत असताना ह्या कुटुंबाच्या मॉडेलचाच काही विचार केला पाहिजे असं स्कॉलर म्हणून तुम्हाला काही वाटतं का? अगदी बरोबर. आणि हा प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही. कारण इवन मला पण हा कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपण कुटुंब म्हणजे काय समजतो. आणि काल का परवाच माझा एका मित्राशी बोलता तो मला बोलत होता की अरे आदित्य तू तुझं कुटुंब बनव, तू तुझं फॅमिली बनव वगैरे. मग मी बोलला अरे माझी फॅमिली म्हणजे तुम्ही सगळेच आहेत. म्हणजे आय फील दॅट की कुटुंब म्हणजे नॉट अ जस्ट बायोलॉजिकल रिलेशन, इट कॅन बी अ स्टेट ऑफ माइंड. की आपण एक समोरच्या व्यक्तीला आपण एक आपला फॅमिलीचा अविभाज्य घटक म्हणून मानतो का. पण त्याच्यावरती त्याचं असं बोलणं होतं की फक्त ह्या काय म्हणतात त्याला ॲब्स्ट्रॅक्ट बोलायच्या गोष्टी न करता प्रॅक्टिकलमध्ये कसं करता येईल. मग मी थोडंसं त्याच्यावरती विचार केला आणि ह्या खूप दिवसापासून मी करतो. पण त्याच्यामध्ये आपली कुठली तरी एज्युकेशन सिस्टीम ती कारणीभूत आहे आणि एज्युकेशन सिस्टीमबरोबर जी लेबर एक इंटरलिंक जे आहे की जे मार्केटमध्ये जे पद्धतीने आता चाललेलं आहे, जॉब आहे तरच तुला मुलगी भेटेल आणि इतका चांगला जॉब असेल तरच हे, आणि त्याच्याशी आधारित मग कुटुंबातली जे व्यवस्था आहे मग त्याच्याशी आधारित तुमचे नातेवाईक जवळ आहेत, त्याच्या आधारित तुमचं सगळं आहे. जर तुमच्याकडे जमीन नसेल तर तुमचे कुटुंब नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहे. पण कुठंतरी म्हणजे हा ॲक्च्युली प्रश्न शासनातील जे बसलेले लीडर्स आहेत किंवा पॉलिटिकल लीडर आहे ह्यांच्यावरती हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की म्हणजे ते काय विचार करतात, त्याच्या काही सोशल पॉलिसी वगैरे बनवतात तर कुठल्या अँगलने विचार करतात का फक्त डेव्हलपमेंट म्हणजे मोठे मोठे मेट्रो स्टेशन बांधून, रस्ते बांधून, मोठे मोठे कारखाने उभे करून त्यांना हे करतं आणि त्याच्यानंतर मग काय होतं की तिथनं मायग्रेशन सुरू होतं. म्हणजे एकदम विस्थापित लोक आहेत ते येऊन राहणार कुठल्या तरी छोट्याशा रस्त्यावरती किंवा कुठंतरी स्लममध्ये येऊन राहणार. मग त्यांची मुलं कुठं जाणार काहीच म्हणजे प्लॅनिंगच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या आरोग्याचे प्रश्न म्हणा किंवा महिलांच्या समस्या आणि मग असे हे प्रश्न करत करत मग त्यांची मुलंच कुठंतरी एके दिवशी ऑर्फन बनून जातात किंवा रस्त्यावरती राहणारे मुलं म्हणून फक्त काय म्हणतात त्याला सेन्सेसमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर पुढं काय मग ही परत प्रक्रिया, मग परत त्यांना संस्थेत आणा, मग आम्ही वेलफेअर अप्रोचनी बघतोय त्यांना, आम्ही संस्थेत त्यांना प्रोटेक्शन देतोय आणि मग परत संस्थेतून बाहेर पडल्यानंतर परत ते त्याच चक्रात आहे. हे कुठं ते चक्र थांबवायचं असेल तर मेन जिथं मूळ आहे त्या मुळावरती पण हात घालणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे प्लॅनिंग किंवा सोशल प्लॅनिंग किंवा सोशल पॉलिसी प्लॅनिंग म्हणू शकतो त्याला, त्याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे. की जो एक खूप वायडर इश्यू हा एक वेगळाच इश्यू आहे की त्याच्यामध्ये त्याचं एक समुदायाचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये जे डिस्पॅरिटी आहे कास्ट, क्लास, जेंडर ह्याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे. की जिथं त्याच्यामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन किती आहे, जे आता ॲक्च्युली ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आहे, परंतु कितीतरी पंचायतीमध्ये नवरेच उभे राहतात त्या बायका जरी रिप्रेझेंटेटिव्ह असतील तरी. म्हणजे हे अजूनही आपली संस्कृती तेवढी ॲक्सेप्ट आहे. म्हणजे आपण ॲक्सेप्ट केले मोठे मोठे डेव्हलपमेंट हे वगैरे, परंतु जे कायदा किंवा जे कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आहेत ते आपण अंगीकृत नाही केलेलं आहे. तर त्या कुठंतरी अंगीकृत करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच आपण हे बघू शकतो की जी कुटुंब व्यवस्था आहे ती स्ट्रॉंग राहील. भले ते मायग्रेट कुठंही करेल, परंतु त्यांचं एकमेकांशी कनेक्शन बॉन्ड आहे, त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न थांबवू शकतात.
उदाहरण असं आहे की आता जे मायग्रेशन लेबर किंवा मायग्रंट अनसेफ मायग्रेशन म्हणतो किंवा इन्फॉर्मल सेटलमेंट आहे, मोठे मोठे जे स्लम झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जे क्राईम्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे जे काही अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज आहे ते ह्याच्यामुळे आहे की कुठंतरी सोशल पॉलिसीचा अभाव असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्यास येतात आणि त्याच्यामुळे जी कुटुंब व्यवस्था भरकटली गेल्यामुळं मुलांवरती कसा परिणाम होतो आणि खास करून मुलांवरती परिणाम संस्थेतून बाहेर पडल्यानंतर अजून किती भयानक प्रमाणात आहे तो पण एक वेगळाच प्रश्न आहे. आणि आत्ता ॲक्च्युली त्याची जी संख्या आहे ती नगण्य असल्यामुळं थोडंसं दुर्लक्षित आहे, परंतु तरी पण ती खूप इश्यू आहे हा. आणि ह्या इश्यूवरती खरंच एक सोशल प्लॅनिंग किंवा सोशल पॉलिसी प्लॅनिंगच्या दृष्टिकोनानं बघणं गरजेचं आहे. थेसिसबद्दल आपण मगाशी बोलत होतोच आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे अरुण खोरे, इंदुमती जोंधळे, सुनील कुमार लवटे, डॉक्टर प्रदीप आवटे असे बरेच लेखक समोर बसलेले आहेत. तुमच्या एकूण जडणघडणीमध्ये किंवा हे सगळं करत असताना पुस्तकांचा, सिनेमाचा, नाटकाचा अशा सगळ्यांचा काही वाटा किंवा त्यातून तुम्हाला हे मिळालं किंवा काही वेगळी माणसं असं सगळं जरा. मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मी ह्या सर्व मान्यवर व्यक्तींना पर्सनली त्यांच्या घरी जाऊन भेटलेलो आहे आणि त्यांची जी पुस्तकं आहे म्हणजे सुनील कुमार सरांचं जे खाली जमीनवर आकाश आणि महिला व बालविकास विभागाच्या व्यथा आणि कथा आणि व्यथा ह्या जे पुस्तकं आहेत त्याच्याने माझं मन इतकं म्हणजे असं वाटतं की अरे आपण हा रिसर्च करणार आणि त्याच्यानंतर पुढचा आउटकम यांनीच ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, आपण काय नवीन करतोय. म्हणजे 1980च्या काळातला अनुभव ते शेअर केलेले आहे ते अजूनही तसेच आहे. त्याच्यात काय म्हणजे बदल आहे. त्याच्यानंतर बिनपटाची चौकट इंदुताईंनी लिहिलेलं आहे. म्हणजे एक महिला जी केअर लिव्हर आहे ती कशी म्हणजे ज्या रूढी म्हणजे समाजामध्ये ज्या महिलांच्या रूढी आहेत किंवा महिलांवरती जे काय म्हणतात बंधन आहे त्याच्यामध्ये पण संस्थेतल्या मुलींची किती व्यथा आहे हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे त्याच्यानंतर मी अरुण खोरे सरांचं पण बरंचसं म्हणजे ॲक्च्युली मी त्यांना फॉलो पण करत होतो पण मध्यंतरी आमचे कॉन्टॅक्ट होऊ शकले नाही. असे बरेचसे जण आहेत की त्यांचं इवन विजय सराटे सरांना मी सरांना पण म्हणलं होतं की सर तुम्ही तुमच्या अनुभवावरती पण पुस्तक लिहा. म्हणजे असे दिग्गज लोक आहेत की त्यांनी आहे ना काम केलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी एक काय म्हणतात त्याला आपण संग्रह करता आला पाहिजे. हे एक म्हणजे मी राहुल मोरे सरांना पण रिक्वेस्ट करेन की सर आपण आपल्या विभागामध्ये अशा पुस्तकांचा कुठंतरी लेखाजोखा ठेवला तर हे जे आपले जे सिस्टीममध्ये बसले यंत्रणेचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी खरंच हे खूप मार्गदर्शक होऊ शकतं की म्हणजे फक्त त्यांनी त्यांच्या स्टोरीज नाही मांडलेल्या आहे त्याच्यावरती त्यांनी उपायात्मक धोरणं पण सुचवलेले आहे आणि ते कुठंतरी रुजू व्हावं हे प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी हा रिसर्चच्या मार्फत मी कुठंतरी ते बांधण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरं एक असं आहे की सुनील कुमार लवटे सरांचं मी जेव्हा पण पुस्तक वाचतो ना एक अंगावरती एक शहारेच येतात. म्हणजे त्यावेळेस कशी म्हणजे डिजिटल युग नसताना त्यांनी कुठून संग्रह गोळा केला. म्हणजे मी रिसर्च रेफरन्स सर्च करा मी फक्त गुगलवरती टाकले की पटकन येऊन जायचं. पण तो एक मला प्रश्न पडला होता की सरांनी कुठून कसे रेफरन्सेस गोळा केले, कशी माहिती गोळा केली आणि त्यावेळेस डिपार्टमेंटकडनं अशी माहिती मिळवणं किती चॅलेंजेस आले असतील. आता म्हणजे डिजिटल युग असून सुद्धा आम्हाला चॅलेंजेस येतात ते नाही पण असे हा प्रश्नच पडला होता की सर त्यावेळेस कसे माहिती मिळू शकले असतील. नाही परंतु दप्तर ठीक आहे पण माझं एक तात्पर्य असं होतं की एवढ्या सगळ्या अडचणीमधून पण ह्या लोकांनी काही ना काहीतरी त्याचं एक पुढं अस्तित्व आणण्याचा प्रयत्न केला आणि तेच आम्ही पुढं एक ॲज अ लाईक कॅरी फॉरवर्ड म्हणू शकतो. आम्ही म्हणजे दुसरं काय करत नाही आहे पण त्याचा कॅरी फॉरवर्ड करायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून जी येणारी पिढी आहे त्यांना पण आम्ही हा मॅसेज द्यायचा प्रयत्न करतोय की आपण फक्त घेणारे नाही तर आपण देणारे पण बनू शकतो. आणि हे जे सरांनी किंवा ताईंनी जे करायचा प्रयत्न केला आहे तो आम्ही करायचा प्रयत्न करतो. मी म्हटलं मगाशी नुकतीच कुठला सिनेमा बघितला, वेब सिरीज वगैरे काही हे सांगणार. वेब सिरीज मी बऱ्याचशा बघत असतो परंतु मला जी आवडलेली एक वेब सिरीज आहे म्हणजे एक मला त्याचं नाव नाही आठवते परंतु एक ऑस्ट्रेलियामध्ये एक अबॅन्डन मुलगा तिथं ऑडॉप्शनला गेलेला आणि तो जवळजवळ 30 वर्षांनी भारतातून त्याच्या आईला शोधतो. अच्छा सॉरी तो सिनेमा परंतु ते मी बघितल्यानंतर मला खूप इन्स्पायर्ड झालं की असे पण आपण काम करू शकतो
आणि त्याच्यातनं फक्त क्राईम किंवा थ्रिलर किंवा लव्ह स्टोरीज नाही तर असे पण सिनेमा आहेत आणि खूप छान डिरेक्शन केलेले आहेत. तर मला असे सिनेमा किंवा असे वेबसिरीज पण बघायला आवडतात आणि तो माझा फावल्या वेळात मी बघतच असतो. या सगळ्यामध्ये 2-3 घटक आहेत. एक म्हणजे समाज म्हणून लोकांनी काय करायला पाहिजे, सरकार म्हणून काय करायला पाहिजे. राहुल मोरे इथे आहेतच, त्यांचं जे आडनाव आहे त्याचं जे इंग्रजी स्पेलिंग आहे ती आपली अपेक्षा आहे. तर त्यामुळे ते केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. बरं, ते अडचण अशी असते की म्हणजे अनाथांबद्दल ज्यांनी काम केलं पाहिजे ते जे नाथ आहे त्यांचंच काही खरं नाही आहे, पण तरीही आपली अपेक्षा असतेच. त्यामुळे त्यांनी काय करायला पाहिजे, सरकारनं काय करायला पाहिजे, समाजानं काय करायला पाहिजे, आणि या प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी एकत्रितपणे समाज म्हणून सर्वंकष भूमिका काय असायला पाहिजे. मी हे ॲक्च्युली आम्ही पॉलिसी पेपरमध्ये पण मांडलं आहे, त्याचाच जस्ट रेफरन्स देतो. आमचं मेन असं आहे की ज्यांनी उपभोगलेत म्हणजे जे काही त्या त्रासातून आलेले आहेत त्यांना ॲक्च्युली आपण रिप्रेझेंटेशन देऊ शकतो का. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हणलेलं आहे की जोपर्यंत शोषित, येस येस येस, त्यांचंच उदाहरण आहे की जो त्यांचं एक खूप स्टेटमेंट चांगलं आहे. जोपर्यंत मी या भारतातील एक आदिवासी भागातील महिला पण राष्ट्रपती बनत नाही आहे तोपर्यंत हा समाज आपण विकासाच्या व्याख्यात बघू शकत नाही. परंतु तसंच मी सांगतोय की नाही, पण माझं तेच पुढं त्याला अनुसरून त्यालाच धरून मी पुढं म्हणतोय की फक्त त्याला पदावरती न नेता की त्याच्यात एक कॉन्फिडन्स आणि त्याची तशी एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे की फक्त तुम्हाला पदासाठी त्या गोष्टी पुरवणं किंवा त्याच्यावरती बसवणं योग्य नाही आहे. तर माझं एक असं शासनाला एक असं कळकळीचं हे आहे की का आपण छोटी सुरुवात करू शकतो का की प्रत्येक जिल्हा लेवलला एक ज्या आफ्टर केअर आहे किंवा आफ्टर केअरला फक्त आफ्टर केअर हॉस्टेल न बघता त्याला रिसोर्स सेंटर बघू शकतो का, आफ्टर केअर रिसोर्स सेंटर म्हणून बघू शकतो का की जिथं त्या जिल्ह्यातील स्थानिक जी केअर लिव्हर आहे ती तिथं ॲटलिस्ट 2 मुलं रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकतात का, एक मुलगा एक मुलगी ॲज पर द अवेलेबिलिटी. आणि त्या मुलींचं एक मॉनिटरिंग म्हणजे जे संस्था ज्या चालल्या आहेत आत्ता त्याच्यामध्ये एक मॉनिटरिंग इव्हॅल्युएशनमध्ये ते येऊ शकतात की त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग देऊन योग्य पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देऊन त्या मुलींचा आपल्याला एक संख्याबळ मनुष्यबळ म्हणून वापर करू शकतो का. दुसरं म्हणजे एक आहे की काही फेलोशिप आपल्याला इंट्रोड्यूस करू शकता येतात का, कारण बरेचशी मुलींकडे एवढी एनर्जी आहे, एवढी पोटेन्शियल आहे, परंतु ते न बघितल्यामुळं ही मुली फक्त चतुर्थ श्रेणीमधले काम किंवा कुठंतरी भेटेल तिथं काम करणे म्हणजे डेली वेजेससारखे काम करतात आहे. तर ते कुठंतरी थांबून त्यांच्यातले जे पोटेन्शियल स्किल्स आहे, नॉलेज आहे ते कुठंतरी आपण जोपासून त्यांना एक चांगलं करिअर देऊ शकतो, तशा पद्धतीने करू शकतो का. तिसरं म्हणजे अर्ली प्रिपरेशन, म्हणजे जे 18 वर्षानंतर आपण इंटरव्हेन्शन करतो ते 18 वर्षाच्या आत आपण करू शकतो का. इवन बियॉन्ड दॅट एक नीड असेसमेंट आहे संस्थेमध्ये, मूल येण्यापूर्वीचं जे नीड असेसमेंट आहे ते योग्य पद्धतीने केलं तर त्याची जी खरी गरज आहे ती तिथं सीमित होऊ शकते. आणि जेणेकरून येणारी पिढी आहे ते तुम्हाला ऑर्फन दिसणारच नाही, मग तुम्हाला रिझर्वेशन द्यायची गरजच नाही. ह्या गोष्टी वेळीच आपण जर केल्या तर कुठंतरी लॉंग टर्मला आपल्याला तो एक सोशल पॉलिसी म्हणा किंवा सोशल इकोसिस्टम आहे ती चांगली भेटेल. दुसरं म्हणजे जे आता एक्झिस्टिंग यूथ केअर लिव्हर आहे त्यांचं एक नेटवर्कमध्ये त्यांना एक सपोर्ट सिस्टीम, कारण 18 वर्ष झाले किंवा ते आता आमचा घटकच नाही आहे म्हणून संस्थांनी त्याच्यावरती दुर्लक्ष करणं पण चुकीचं आहे. तर कुठंतरी संस्था लेवलला संस्थांनी त्यांना एक काहीतरी एक स्पेस देणं गरजेचं आहे. म्हणजे हे मी समाजासाठी सांगतो की संस्थांनी स्पेस देणं गरजेचं आहे. भले ते तुमच्या प्रिमायसेसमध्ये नसेल पण तुमच्या ओळखीच्या असतील किंवा समाज मंदिरं आहेत तिथं तुम्ही कनेक्ट करून त्या मुलांना एक काहीतरी स्थान द्या की जेणेकरून ॲटलिस्ट मासिक बैठका होऊ शकतात किंवा त्यांच्या काही अडचणी असतील ते एकमेकांना शेअर करू शकतात किंवा त्यांचे काही चॅलेंजेस किंवा काही चुका असतील ते एकमेकांना तिथं सांगू शकतात आणि त्याच्यावरती ते बदल करून एक समाजामध्ये एक चांगला नागरिक हे घडवण्याची जी प्रक्रिया स्थान आहे ते इथं आपण बघू शकतो. तिसरं म्हणजे असे काही म्हणजे गायत्री किंवा मयुरी यांनी काही असे उपक्रम पण राबवलेले महिलांसाठी स्पेशल कॅम्प घेणे किंवा अशा गोष्टी, त्याच्यामध्ये समाजातले असे काही व्यक्ती पुढं येऊ शकतात ज्यांच्याकडे काही स्किल्स आहे, कॅपॅसिटी आहे, ती काही मुलांना मी दत्तक नाही म्हणू शकत पण ॲज अ मेंटर म्हणून बघू शकतात की म्हणजे बरेचसे मी बघतो. आणि बापू करंदीकरांचं एक उदाहरण मी समोर ठेवू शकतो की
रिटायर झालं म्हणजे आपली जबाबदारी गेली असं नाही, तर त्यांनी ते दाखवून दिलं की रिटायरमेंट झाल्यानंतर पण ते कसे समाजासाठी झोकून देतात. तर असे आपल्याला समाजातील जे काही चांगले वयोवृद्ध लोक जे आहेत त्यांना आपण आणून एकत्रित आणून त्यांचा एक मेंटर म्हणून प्लॅटफॉर्म उभा करू शकतो का, आणि ह्या मुलांसाठी आपण वापर करू शकतो का. तर हे खूप छान म्हणजे आणि डुएबल आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला कुठंतरी बाहेर USA UK मध्ये जाऊन कन्सल्टन्सी आणायची पण गरज नाही. आपल्याकडं फक्त रिसोर्स मॅपिंगची गरज आहे की कुठं रिसोर्सेस आहे आणि कुठं गॅप आहे, तो फक्त फिल करण्याची गरज आहे. त्याच्यातनं समाज पण सुधारेल आणि ही मुलांची कॅपॅसिटी झाल्यानंतर मुलं पण मुख्य प्रवाहात येऊन एक कंट्रीब्युटर म्हणून बनू शकतात रादर दॅन जस्ट अ बेनिफिशरी. आदित्य फार महत्त्वाचा आणि मनापासून भरभरून बोलतो आहे. आणखी खूप वेळ खरं म्हणजे बोललं पाहिजे असं वाटतं आहे, पण वेळ झाली आहे. समारोपाचे एक दोन प्रश्न मला विचारायचे आहेत. एक म्हणजे अझीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये तुम्ही आत्ता त्यासोबत काम करता आहात. नक्की कामाचं स्वरूप काय आहे आणि मुळामध्ये फाउंडेशन काय करत आहे? अजिम प्रेमजी फाउंडेशनमध्ये मी आत्ता जस्ट 8 महिन्यापूर्वी जॉईन झालो. त्याचा उद्देश पण असा होता आणि मी स्वतः काय अप्लाय केला नव्हता. मी टीसमध्ये PhD करत असताना ते शोधत आले होते आणि त्यांना कोणीतरी असं सांगितलं होतं की आदित्य हा या विषयामध्ये रिसर्च करतोय, तर तुम्ही त्याच्यावर बोला. आणि उद्देश हा पण नव्हता त्यांचा की मला ते ॲज अ स्टाफ म्हणून घेतील. उद्देश हा होता की आफ्टर केअर या विषयामध्ये त्यांना कोणतरी असं पाहिजे होतं की जे इम्प्लिमेंट करू शकतात. आणि त्यांनी मला एक ऑफर केलं होतं की 3 गोष्टी ऑफर केल्या होत्या की एकतर आम्ही तुला फेलोशिप देऊ, तू 2 वर्ष या विषयामध्ये काम कर आणि त्याच्यावरती नंतर तू तुझी स्वतःची संस्था रजिस्टर कर, आम्ही तुला फंडिंग करू. हा एक होता. दुसरा हा होता की तू सांगेल त्या संस्थेत तू काम कर, आम्ही त्या संस्थेला तुझी सॅलरी देऊ आणि त्या संस्थेवरती तू इम्पॅक्ट कर आफ्टर केअर. आणि तिसरा एक होता की तू ॲज अ कन्सल्टंट म्हणून आमच्यावर काम कर किंवा आमच्यावर फुल टाईम काम कर. तर मला असं वाटलं होतं की जे ह्या 3 गोष्टी, आता माझं वय पण निघत आलं, दुसरं म्हणजे मला पण सस्टेनेबिलिटीकडे बघायचं आहे, तिसरं म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर अजिम प्रेमजी फाउंडेशन हे पूर्ण इंडियाभर काम करतं आहे. आणि ते इंडियाभर म्हणजे भारतामधल्या जितक्या काही संस्था आहे त्यांना सगळ्यांना ते फंडिंग व्यवस्थित पद्धतीने, आणि नॉट ओन्ली फंडिंग पण एक सिस्टीम स्ट्रेंथनिंग म्हणून बघू शकतो. ते खूप छान पद्धतीने काम करत आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मी जॉईन झालो. आता जॉईन झाल्यानंतर मला समजलं जे ते मी सांगतो की अजिम प्रेमजी हे एक फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे. इंडियातले म्हणजे टॉप लेवलचे आपण बघू शकतो की ते फिलॉन्थ्रॉपी आहे. त्यांनी जवळजवळ 1,31,000 करोड त्यांचे जे पर्सनल प्रॉफिट आहे ते त्यांनी समाजासाठी दान केलेलं आहे. आणि त्यांनी दान म्हणजे फक्त असं नाही की आले आणि ज्यांना गरज आहे त्यांना वाटत सुटले. ते योग्य पद्धतीने एक सिस्टमॅटिक पद्धतीने हे केलं आहे. त्याच्यात त्यांनी एक काही फंड बनवला, त्याच्यातला जो इंटरेस्ट बनतो तो ते संस्थांना देतात की जेणेकरून त्या संस्था स्वतःच्या पायावरती भक्कम होणार. आणि आमचं जी पॉलिसी आहे ती अशी नाही की 100% आम्ही सगळे ग्रँट सपोर्ट करतो, तर सिस्टीम स्ट्रेंथनिंगसाठी आम्ही सपोर्ट करतो आणि प्रोग्रॅमसाठी म्हणजे जे तुमचे काही खरे प्रोग्रॅम आहे त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट करतो. अशा जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही 500 संस्थांना अजिम प्रेमजी फाउंडेशनच्या मार्फत 2014 ते आत्ता 2023पर्यंत मदत करतो आहे. आणि त्याचा उद्देश पुढचं असं 5 वर्षाचा असा आहे, आत्तापर्यंत आम्ही 1000 म्हणजे 1000 करोड देत होतो, आता पुढच्या 5-6 वर्षात 3000 करोडचं टार्गेट आहे. म्हणजे संस्थांना सपोर्ट करायचं, त्यांची ताकद पण वाढलेली आहे. फक्त आता आम्ही असं आहे की आणि आमची जवळ 100 लोकांची टीम आहे, तर 100 लोकांची टीम पण मल्टिप्लाय 300 होणार आहे. तर म्हणजे हा पण एक स्कोप आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ॲज अ स्टाफ म्हणून एक माझ्याकडे जबाबदारी आहे की भारतामध्ये जे आफ्टर केअर संस्था नाही आहे त्यांना आपल्याला बळकटी कशी आणता येईल, NGOला आपण सपोर्ट करून CCIला एक एक्सटेंडेड सपोर्ट केअर कसं करता येईल, किंवा एक जिल्हा लेवलला स्पेशल प्रोजेक्ट कसे करता येईल की सिटी हेल्प डेस्क केअर लिव्हरसाठी कसे आणता येईल, त्याच्यानंतर केअर लीडर्स कसे बनवता येईल, हे सगळं विजन आम्ही बनवतो आहे. आणि ते लवकरच तुम्हाला 1-2 वर्षात तुम्हाला दिसून येईल. आम्ही आत्ता त्याच्यावरती प्रपोजल लिहून ते आम्हाला बोर्डकडनं पण अप्रुव्हल भेटलेलं आहे. आणि त्याच्यावरती असं आहे की ॲटलिस्ट माझं एक स्वप्न आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 100 केअर लीडर झाले पाहिजे. आणि त्या केअर लीडरच्या माध्यमातून हे जे आत्ताचे जे प्रश्न आपण बघतोय, अनाथांचे म्हणा किंवा इतर संस्थेतून माजी श्रेयांचे प्रश्न, ॲटलिस्ट त्यांनी काहीतरी आउटकम ओरिएंटेड इम्पॅक्टफुल काम केलं दिसेल. आणि त्यांच्या फक्त म्हणजे मी जे म्हणलं की संस्थेच्या मुलांना फक्त बेनिफिशियरी नाही बघता पाहिजे, तर त्यांना ॲज अ कंट्रीब्युटर पण, तर ते विजन तुम्हाला 5 वर्षात दिसून येईल. थँक्यू. एक शेवटचा मुद्दा, अलीकडे बरेच उद्योग समूह प्रामुख्याने CSR किंवा या संदर्भात बऱ्यापैकी काम करतात, पण त्यामध्ये अनाथांच्या अनुषंगाने मात्र काम करण्याचं प्रमाण कमी आहे. तर त्या CSR फंडचा किंवा याचा उपयोग करून काही मोठं काम उभं करता येणं शक्य आहे का?
ॲक्च्युली हे मी महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवरती बघत होतो, तर त्याच्यात त्यांनी CSRला ओपन हे केलेलं आहे, म्हणजे इन्व्हाइट केलेलं आहे. आणि बरेचसे CSR येत आहे, KPMG आहे किंवा बाकीचे इवन अक्षयपात्रासारख्या संस्था पण जोडल्या गेलेल्या आहेत. परंतु मला एक काय दिसलं, हां अपवाद आहे, पण माझ्यासाठी बहुतेक माझ्यासाठी ते एक इन्सेप्शन असू शकतं. आणि कारण बऱ्याच वर्षापासून ह्याच्यावरती काम नाही झालेलं त्यामुळं. परंतु आता मी जे CSRच्या बघतो तर त्याच्यात आहे ना कुठेतरी शासनामार्फत कुठेतरी एंगेज करणं गरजेचं आहे असं वाटतं, की म्हणजे त्यांना ओरिएंट करणे किंवा त्यांना काय नीड आहे एक्झॅक्टली गायडन्स देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा CSRला माहीत नाही आहे की कुठं फंड कसा वळवायचा. आणि शासनाने जर त्यांना काही डिरेक्शन दिले किंवा काही इन्व्हिटेशन दिले तर नक्की अशा कन्सल्टेशन मीटिंग होतात आहे, तर तिथं आपण त्यांना बोलवलं तर बराचसा म्हणजे एक मदत मिळू शकते. कारण बऱ्याचशा वेळा शासनाचे जे अल्पनिधी किंवा काय म्हणतात त्याला बजेट, हां डेफिशियंट बजेट असल्यामुळं म्हणजे त्यांची आकांक्षा असून सुद्धा ते करू शकत नाही. आणि वेळेवरती इम्प्लिमेंट न केल्यामुळं बऱ्याचशा वेळा तो प्रकल्प किंवा ते प्रोजेक्ट नाहीसे ओपन होतात. परंतु जर CSRची मदत घेतली तर एक सामाजिक भान पण आपल्याला त्यांना निर्माण करून देता येईल. आणि दुसरं म्हणजे सामाजिक जबाबदारीमुळं त्यांना एक एंगेजमेंट, नॉट ओन्ली जस्ट फंडिंग किंवा फायनान्शियल, बऱ्याचशा CSRमध्ये बरेचसे एम्प्लॉईज चांगले आहेत, त्यांना आपण जर मेंटर म्हणून बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. आणि डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्ही जर डेटा बघितला तर हार्डली मला वाटतं की आहे ना 1,500 असे मुलं तुम्हाला दिसतील एका डिस्ट्रिक्टमध्ये. त्या मुलांचे जर जबाबदारी 2-3 CSR पण जर घेतले, त्यांना योग्य स्पॉन्सरशिप, स्किल एज्युकेशन, आणि जर त्यातले 10% मुलं फक्त जर सोशल एंटरप्रेन्योरशिप किंवा त्यांच्या बिझनेसला तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला फक्त म्हणजे एम्प्लॉईज नाही तर तुम्हाला कुठेतरी क्रिएटर पण दिसून येतील. आता माझ्याकडे इतके केअर लिव्हर असतात ना, ते त्यांच्याकडे इतकी छान क्रिएटिव्ह आयडिया आहे की त्यांना काही ना काहीतरी बिझनेस करायचे आहेत, काही ना काहीतरी उपक्रम, पण त्यांच्याकडे सीड फंडिंग करायला पैसे नाही आहे. हे जर आपण असं वळवलं तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. आणि हेच केअर लिव्हर पुढे एक दिवस असेल की दे विल बिकम अ कंट्रीब्युटर. तर माझं हेच आहे की जे जर्नी मी बोलत होतो की ॲज अ बिंग अ बेनिफिशरी वी कॅन बी ऑल्सो पोटेन्शियली एक्सप्लोर ॲज अ कंट्रीब्युटर. थँक्यू. व्हेरी नाईस. खरं म्हणजे मी साम TV चा संपादक असताना 4-5 वर्षांपूर्वी आदित्य माझ्यासोबत होता. आणि तेव्हाचा आदित्य आणि आत्ताचा आदित्य याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. स्पष्टता आहे, क्लॅरिटी आहे, आणि स्वच्छपणे काय भूमिका मांडायची याची समज पण आहे, भान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर TISमध्ये PhD केल्यानंतर कुठेही परदेशामध्ये उत्तम पगाराची नोकरी उत्तम मिळू शकते, त्यामुळे बाकी काही करण्याची आवश्यकतासुद्धा नाही आहे. पण केवळ माझं भलं झालेलं आहे आणि आता मी माझ्या पायावर उभा आहे, त्यामुळे स्वस्थ बसण्यापेक्षा सुद्धा माझी बाकीची भावंडं जी आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून उभा राहणारा असा हा डॉक्टर आदित्य हा खराच आदित्य आहे, हा नवा सूर्य आहे. आणि मला असं वाटतं की हे आदित्यचं हे रूप खूप मोहक आहे, खूप छान आहे. आणि मला याचा आनंद आहे की तेव्हासुद्धा म्हणजे 5 वर्षांपूर्वी तो माझ्यासोबत स्टुडिओमध्ये होता, गायत्री पण होती. आणि तेव्हाचा आदित्य आणि आत्ताच्या आदित्यमध्ये एक मात्र साधर्म्य तेच आहे की ते स्वप्न तसंच आहे. त्यामुळे आजही त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे तो ज्या मगाशी भरभरून प्रत्येक प्रश्नावर बोलत होता की हे आपण करू शकतो, हे करू शकतो. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये नकार घंटा अगदीच कमी आहेत. अडचणी आहेत का आहेत, प्रश्न आहेत का आहेत, समस्या आहेत का आहेत, पण येस सोल्युशन्स आर देअर आणि आपण ते करू शकतो. हे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं सूत्र सारखं होतं, ते म्हणजे हे आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. त्यामुळे स्वप्न जिवंत असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे स्वप्न असंच जिवंत राहावं आणि ते स्वप्न फुलावं, वाढावं, प्रत्यक्षात यावं, यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. असंच काम करत राहा. परवा दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे, तो अजिबात विसरू नका. आणि मला खात्री आहे की ही मुलाखत जी कोणी तुमची गर्लफ्रेंड होती ती बघेल तेव्हा तिला वाटेल की किती गमावलं आपण बरंच काही गमावलं. त्यामुळे ते कमावण्याची इच्छा असणाऱ्या पण मैत्रिणी निश्चितपणे येतील, अगदी निर्माण होतील. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानेही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.